नमस्कार. जीवन म्हणजे चढ उतार सुखदुःख आलेच, पण प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हसतमुख चेहऱ्याने जीवनाला सामोरे जाण्याचे बळ क्वचितच पाहावयास मिळते. असेच एक व्यक्तिमत्व पन्हाळ्याजवळील बोरपाडळे गावचे, पण कोल्हापुरामध्ये स्थायिक असलेले लेखक, अभ्यासक आणि प्रेस काउन्सिलने गौरविलेले श्री गुलाबराव आवाडे. गुलाबराव आवाडे यांच्याकडे पाहिले की एज इज जस्ट अ नंबर हे खरेच आहे याची प्रचिती येते. आज वयाची 90 पार करतानाही ते कार्यरत आणि स्वावलंबी आहेत. त्यांनी आपल्या 90व्या वाढदिवसादिवशी पत्नीवर लिहिलेल्या कोंदण या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. पाहूया तो सोहळा आणि जाणून घेऊया त्या मंचावर उपस्थितांनी पाहिलेले आणि अनुभवलेले गुलाबराव आवाडे यांचे जीवन, तसेच प्रकाशित झालेल्या कोंदण या पुस्तकावरील प्रतिक्रिया. कसलाही पूर्व परिचय नसताना 4 दिवसापूर्वी गुलाबराव आवाडे आणि त्यांचे चिरंजीव माझ्याकडे आले आणि या कार्यक्रमाची प्रस्तावना मी करावी अशा प्रकारची विनंती केली. अर्थातच संदर्भ लोके सरांचं असल्यामुळं मी नाही म्हणायचा प्रश्न नाही. त्याने आणखीन एक संदर्भ दिला की खाली जमीन वर आकाश, यामध्ये तुम्ही वाचलाय की 73-74च्या दरम्यान लोके सर आमच्या घरी भाड्यानं राहत. मला बरं वाटलं, मी वाचलेलंच होतं. लोके सर त्यांच्या घरात होते, आता आपल्या सर्वांच्या हृदयात आहे. त्यांच्याविषयीचा अनुभव आहेच आणि म्हणून एका पत्नीविषयी त्या गेल्यानंतर त्यांच्याविषयीची आठवणी करणं, आणि मी जेव्हा ते पुस्तक वाचलं कोंदण, तेव्हा लक्षात आलं की त्या शिक्षिका आहेत होत्या आणि महापालिकेच्या शाळेत तुकारामाने असं म्हटलंय, माझ्या जातीचे बजबेकू कोणी. तेव्हा माणसाला आनंद होतो. आजच्या काळामध्ये जातीचा अर्थ वेगळा घेतला जातो. तुकारामांच्या मनात जातीचा अर्थ वेगळा होता. माझी या जातीचे शिक्षक ही माझी जात आहे. वकिलाला वकील भेटला, डॉक्टरला डॉक्टर भेटला, व्यापाऱ्याला व्यापारी भेटला, पोलिसाला पोलीस भेटला, शिपायाला शिपाई भेटला, तर तो त्या जातीचा असतो. या अर्थानं मला असं वाटलं की आपल्याच ज्या महापालिकेच्या महाविद्यालयात मी सेवा केली, त्याच महापालिकेच्या शाळेतल्या शिक्षिका होत्या आणि एका शिक्षिकेच्या विषयी त्यांच्या वतीने त्या गेल्यानंतर लिहिलं. म्हणून मी शांतपणे ते पुस्तक वाचलं. त्यांच्याविषयी जेव्हा माझ्या लक्षात आलं की ते जगाला उजेड देण्याच्या खात्यात महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचं काम उजेड देण्याचं असतं. आणखीन एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ते पानसरे साहेबांचे निकटवर्ती होते, त्यांचे कार्यकर्ते होते. माझ्यासारख्या पानसरे भक्तांना त्याविषयी अधिक आनंद होणं हे स्वाभाविकच आहे. आणि मी कोंदण वाचत गेलो. आजपर्यंत त्यांची 6 वाङ्मयीन अपत्य जन्माला आलेली आहे. आज 7वं अपत्य जन्माला येते. मला हेही लक्षात आलं की शब्दवेलच्या सतीश पाधेने त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं. योगायोग असा की माझंही पहिलं पुस्तक सोबती या नावाचं सांगलीचे कामगार नेते भाई भगवानराव सूर्यवंशी यांचं चरित्र मी लिहिलं आणि ते प्रकाशित करण्यासाठी सतीश पाधे तयार केलं. म्हणजे माझेही पहिले प्रकाशक
तेच त्यांचेही पहिले प्रकाशक ठरले. आणि मग त्यांचा जो जीवन प्रवास कष्टमय ठिगळ हे त्यांचं पहिलं सुरुवातीला लिहिलेलं. आणि नंतर गालिचा, तो आनंदमय गालिचा, हा जो त्यांचा जीवन प्रवास आहे, कष्टमय ठिगळ ते आनंदमय गालिचा, हा जो जीवन प्रवास आहे तो मला कोंदणमध्ये वाचायला मिळाला. त्यामध्ये बऱ्याच लोकांनी आपल्या आठवणी लिहिलेल्या आहेत. प्रोफेसरांचा लेख आहे, संजय कांबळेंचा लेख आहे, मिलिंद आणि नंदिनी आवडे यांचेही लेख मी शांतपणे वाचले. आणि ठिगळची प्रस्तावना डॉक्टर सरांची आहे हे जेव्हा लक्षात आलं, मी कोंदण वाचलं आणि गालीचा चाळा. संपूर्ण वाचणं शक्य झालं नाही, पण एकूण यांचं जीवन प्रवास लक्षात. हे वाचत असताना मी मराठीचा प्राध्यापक असल्यावर 2 पुस्तकं माझ्या नजरेसमोर आली, आठवली. त्यातलं एक बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे जेव्हा गेले, अपघातामध्ये गेले, आपण ते वाचलंय, तेव्हा त्यांच्या पत्नी पार्वतीबाई ठोंबरेने बालकवी आणि मी या नावाचं पुस्तक लिहिलंय. जे आपला पती गेल्यानंतर एखादी पत्नी त्यांच्याविषयीच्या आठवणी कशा भाषेत मांडते, ज्या सहजपणे मांडते. तसंच लक्ष्मीबाई टिळकांनी जी स्तुतिचित्र लिहिलेली आहे ती आपण वाचली तर लक्षात येईल, अगदी सहजपणानं त्या लिहितात. तसंच पार्वतीबाईंनी बालकवींच्या सगळ्या आठवणी लिहिलेल्या आहेत. अलीकडच्या काळात डॉक्टर आह साळुंखे यांनी पत्नी वारल्यानंतर एक पुस्तक लिहिले. त्याही पुस्तकाची मला आवर्जून आठवण आली. त्या पुस्तकाचं नाव आहे तुझ्यासह तुझ्या विना. पत्नी हयात असताना त्यांची जी मनोवृत्ती होती, त्यांना जो आनंद होता, जे समाधान होतं, जे स्वास्थ्य होतं, आणि पत्नी गेल्यानंतर जे दुःख वाटायला, जी असहायता वाटायला, विरहाच्या ज्या वेदना त्यांच्या मनाला होत्या, याचं एवढं चांगलं चित्रण आता आह साळुंखेंच्या लेखणीबद्दल विशेष नाही, पण त्यांची वैचारिक पुस्तकं आपण वाचतो त्यापेक्षा हे वेगळ्या प्रकारचं आहे. एक माणूस किती हळवा होतो. पत्नीची तीव्र आठवण जेव्हा मनाला वेदना देऊ लागते, तेव्हा माणसाची अवस्था काय होते. नटसम्राट मधले आप्पासाहेब देशमुखही आठवतात. सरकार गेल्यानंतर त्यांची काय अवस्था झाली. गुलाबराव आवडेंचं हे कोंदण वाचताना या पुस्तकांची सतत तीव्र आठवण येते की आता हे दुःख काय असतं याची कल्पना करता येत नाही. जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळेल की ज्याच्या वाट्याला येतं, ज्याला भोगावं लागतं, त्यांनाच ते कळतं. कल्पना करता येत नाही. कवी अनिलांची एक कविता आहे, एकाकी या नावाची. मी असं वाचलं त्याबद्दल की अनिलांनी एक दिवस असा विचार केला की समजा कवी काही कल्पना करतात, कारण ते कवी असतात. त्याने एक दिवस कल्पना केली की समजा आपली पत्नी वारली तर आपल्याला काय वाटेल, आपली मनोवस्था कशी असेल, याविषयी त्यांनी कविता लिहिली. एकाकी, आपलं एकाकी जीवन कसं असेल. आणि 6 महिन्यात त्यांची पत्नी वारली. आता त्या कविता लेखनाचा आणि त्यांच्या मृत्यूचा काही संबंध नव्हता, पण ती घटना घडली.
तेव्हा त्यांना एवढं वाईट वाटलं की आपण कल्पना केली त्यापेक्षा हे वास्तव अधिक आहे. त्यामुळे कोंडण वाचत असताना मी जेव्हा लोक सरांची प्रस्तावना वाचली, त्यांची लेख वाचली, रमेश कांबळे यांच्या, संजय कांबळे यांचा लेख वाचला, वडगावकरांचा लेख आहे, कुटुंबियांचे लेख आहे, हे सगळं वाचत असताना या माणसाने मागे वळून पाहताना जे दुःख, ज्या वेदना किंवा तो जो काळ, तो सगळा जीवन प्रवास ज्या पद्धतीने मांडलेला आहे, म्हणजे आपल्या पत्नीचं शब्दरूपी स्मारक उभारण्याचं काम या निमित्तानं त्याने केलेलं आहे. दुःख सगळ्यांनाच होतं. मुमताजच्या गेल्यानंतर शहाजहानने ताजमहाल बांधला. सगळेच ताजमहाल बांधत नाही, पण सगळेच राजे नसतात. पण शब्दरूपी स्मारक उभारून त्यांच्या स्मृती जागवणं हे महत्वाचं काम मुराबांनी केलेलं आहे. माणसं जेव्हा जन्माला येतात तेव्हा ती कधीतरी जाणारच असतात, फक्त पुढं मागं होतं एवढंच. म्हणून बऱ्याच वेळा मी परवा कोणाचं पुस्तक वाचत होतो, त्या कवीने अशी देवाकडे प्रार्थना केली त्या पुस्तकात की आम्हाला दोघांना एकदमच मरवलं. तर ते आपल्या हाती नाही आहे, मग त्यांचं नाव आठवेना, पण त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली आहे आपल्या पुस्तकामध्ये की मरण दोघांना एकदमच यावं. ते दोघांपैकी एकालाही एकाकीपणाचं दुःख भोगावं लागू नये. तांब्यांची कविता आपल्याला माहिती आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील काय काय. 4 दिवस आपण दुःख व्यक्त करतो, हळूहळू दुःख कमी होत जातं. ही जगराहाटी आहे, सर्वांना माहीत आहे. तांब्याने जेव्हा ही कविता लिहिली, आरा तांबेने, आणि त्यांच्या पत्नीला ही कविता वाचली, तेव्हा तिनं आपल्या पतीकडे तक्रार केली की तुम्ही, तुझ्यावर एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे. आता त्यांच्या सगळ्या प्रेमाच्या कविता तुम्ही वाचा, 12 तांब्यांच्या मध्ये तुमच्या लक्षात येईल. सगळ्या कवितांच्या मध्ये तुम्ही एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे लिहिता, आणि समजा मी गेले तर मग तुम्हीच म्हणणार जन पळभर म्हणून काय, मी असंच होणार, मला तुम्ही विसरून जाणार. तुम्हाला काय माझी आठवण फार येणार नाही, कारण हळूहळू तांबे म्हणजे नाही, मी जे लिहिलंय त्याला तुझा अपवाद असत. म्हणून त्यांनी दुसरी कविता लिहिली. त्या कवितेचं नाव आहे गेली ज्योती विझवल्या. तांब्याने त्यात असं लिहिलं, तू जर गेलीस तर माझ्या प्रेमाची ज्योत पुन्हा पेटणार नाही. एकदा ती विझली. त्याने असा शब्द वापरलाय, सारी भूप्रमदावरी असा शब्द वापरलाय. हे जगातील सर्व सुंदर स्त्रिया माझ्या समोर रांगेत उभ्या राहिल्या तरीही माझ्या मनातील प्रेमाची ज्योत पुन्हा पेटणार नाही. एकदा विझली असं झालं तर मी फक्त तुझंच स्मरण करेन. नेमकी हीच निघा, नेमकी हीच भावना, नेमकी हीच मनोवृत्ती गुलाबराव आवडेंच्या या कोंदणमध्ये दिसते. पत्नीविषयीच्या आत्यंतिक प्रेमापोटी, विरहाच्या वेदनेपोटी हे पुस्तक जन्माला आलेलं आहे. आणि या पुस्तकाच्या निमित्तानं लवटे सरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणं हे अधिक औचित्यपूर्ण आहे. म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा एका चांगल्या पुस्तकाचं लवटे सरांच्या हस्ते होणाऱ्या या समारंभात मला सहभागी करून घेण्यात आलं.
याबद्दल मी संयोजकांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय श्री लवटे सर, आमच्या लवटे मामी हे रेखा मामी, आमचे पप्पा त्यांनी 90 वर्ष पूर्ण केली आहेत याच्यावर विश्वास ठेवणं अजूनही खरंच अवघड जात आहे आम्हाला. आणि त्यांचा आता अभ्यास करणं, अत्यंत अभ्यास करणं आणि रसाळ असं मनोगत ऐकलं आपण सगळ्यांनी ते आदरणीय माळी सर आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या एक बुद्धिमान व्याख्यात्या प्राध्यापिका डॉक्टर मार्गसिद्धा, आवडे कुटुंबीय आणि आवडे कुटुंबावर प्रेम करणारे आपण सगळेजण, या सगळ्यांना सप्रेम नमस्कार. आज खरोखर विलक्षण आणि अपूर्व असा एक संगम झालेला आहे. मला वाटतं की आमच्या घरातलं लग्नकार्यांमधलं पहिल्यांदाच समस्त मित्रमंडळी, नातेवाईक असे आज एकत्र आलेले आहेत. पप्पा म्हणजे त्यांचं पॉप्युलर नाव आपण ओळखतो, त्यांना पप्पा नावानंच ओळखतो. तर पप्पा आवडे यांची 4थी पिढी सुद्धा आज उपस्थित आहे, याचा मला खरंच खूप आनंद होत आहे. पप्पांचं लेखन मागची जवळजवळ 15-16 वर्ष अव्याहतपणे चालू आहे. त्यांच्याकडे कधीही गेला तुम्ही ते काहीतरी वाचताना किंवा काहीतरी लिहिताना कागदाचे तावच्या ताव ठेवलेले असतात टेबलवर. म्हणजे लहान मुलगीची पण त्यांना आठवण राहत नसेल इतकं त्यांचं ते वाचन आणि लेखन याच्यावरचं प्रेम आहे. एक गमतीदार किस्सा सांगितल्याशिवाय मला राहत नाही आहे. पप्पा जेव्हा आम्ही त्यांना ती संधी दिली नाही, पण माझे 2 नंबरचे ते प्रमोद भाऊजी यांच्यासाठी मुली बघायला जायचे. तर ज्या घरात पेपर येत नसेल म्हणजे गेले की अजून मुद्दाम पेपर मागायचे, आज कोणता पेपर आला. त्यांनी जर सांगितलं की नाही आम्ही पेपर घेत नाही, मग शेजारच्या घरात जर मागायला गेले तर त्या घराशी आपण ते जुळवून घेऊ शकत नाही असं त्यांचं मत बनायचं. आणि ते स्वाभाविक होतं. म्हणजे आम्ही सगळेच अगदी त्यांच्या एवढे नसले तरी सगळेच वाचनावर, लिखाणावर प्रेम करणारे लोक आहोत. तर अशा प्रकारे ज्यांचा पोषण, परितोष हा लेखन वाचनावर झालेला आहे, त्यांनी त्यांच्या काळाच्या मानानं आणि ज्या गावातलं पप्पा आले देवपाडळ, त्या गावाच्या मानानं खूपच उंच पदारी येणं अत्यंत स्वाभाविक होतं. जीवनासाठी जे काही कष्ट करणं आवश्यक होतं, झगडणं आवश्यक होतं, इतर सर्वांप्रमाणे त्यांनीही ते केलं. परंतु त्याच्या जोडीनं त्यांनी लेखन, वाचन या गोष्टींची साथ सोडली नाही. मित्रपरिवार सुद्धा त्यांचा असा होता की त्यांना या सगळ्या गोष्टींबद्दल प्रेम असेल, वैचारिक चर्चा करता येते. लवटे मामांना तर त्यांनी अगदी कुटुंबियांपेक्षा जास्त जवळचं मानलं. सर्व शक्ती सुखदुःखांमध्ये वटवृक्षाप्रमाणे लवटे मामा आमच्या कुटुंबासोबत असायचे. आणि त्यांनी पप्पांवर म्हणजे आमच्या सर्व कुटुंबावर तेवढंच निरलसपणे प्रेम केलं. त्याचं कारण त्या दोघांमध्ये हा लेखन आणि वाचनाचा एक समान भाग होता. अशा या पार्श्वभूमीवर पप्पांचं मला वाटतं 7वं पुस्तक आहे. पप्पाने 7वं आहे. 6व्या पुस्तकाच्या बद्दल काहीतरी आमची चर्चा चालली होती. आणि त्याच वेळेला त्या दिवशी ऑक्टोबर 2025 ची गोष्ट आहे. मम्मींचं आमच्या
त्यांना आदरांजली वाहण्याचा दिवस ऑक्टोबर 21 मध्ये मम्मी गेल्या 24 दिवस. तर त्या दिवशी मग स्वाभाविकपणे आम्ही 2-4 मिनिटं मम्मीच्या आठवणींमध्ये सगळेजण रमतो. प्रत्येकजण आपापल्या परीनं त्यांच्या आठवणींना उजाळा देतो, त्यांच्या संस्कारांना उजाळा देतो. त्यावेळेला मी सहज लोकांच्या मनात एक वीज पेरलं. आपण त्यांच्याबद्दल बोलतो, तुम्ही एवढी पुस्तकं लिहिली तर मम्मी पण लिहा. आणि पप्पांनी पण ते खूप मनावर घेतलं. म्हणजे मला तर एक आठवड्यातच बोलले, तू कधी लिहितेस, तू पण लिहून दे. अशी त्याची सुरुवात केली आणि पप्पांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने झपाट्यानं ते पुस्तक पूर्ण केलं. माझ्या तर खूप दिवस मागे लागले. अहो सगळ्यांचं आलंय, तुमचंच नाही आलं, तुमचंच नाही आलं. तुमच्यामुळे प्रकाशन उशिरा होणार. आम्हालाही हा मुहूर्त साधावा असं वाटत होतं. त्यामुळं आम्ही पण फार काही मनावर घेतलं नाही आणि मग ते त्याच्या गतीनं शेवटी आज पूर्ण झालं. पप्पांचं एक स्वप्न आणि आमचं सगळ्यांचं एक स्वप्न. मला इतकं महत्व आहे ना की आपल्याला वाटतं की घरातल्या स्त्रीचे असे काय असणार आहेत संस्कार. परंतु आज जे रेखामामी आहे त्यांना माहिती आहे की किती बारकाव्यानं, म्हणजे रेखामामी सुद्धा त्याच संस्कारातून आलेल्या आहेत. अतिशय बारकाव्यानं संसार केला मम्मीने आणि त्यामुळं प्रत्येक गोष्ट म्हणजे काटकसर कशी करायची, काही वाया कसं जाऊ द्यायचं नाही, सगळं वेळेच्या शिस्तीत कसं बसवायचं. त्या स्वतः नोकरी करणाऱ्या होत्या आणि त्या काही असं घरी सगळं घरचं सगळं काम करून मगच नोकरीला बाहेर पडायच्या असतील. तर त्यांचा डिसिप्लिन किंवा त्याच्या मागचा विचार हा खरोखर वाखाणण्यासारखा होता आणि मी तर तो म्हणजे लगेच आत्मसात केला. त्याच्याकडे मी पुढे येणारच आहे, कारण आधी त्यांचे संस्कार काय आहेत त्याबद्दल जरासं तपशील सांगणं मला आज आवश्यक वाटतं. की त्यांची शनिवारी सकाळची शाळा असायची. तर शनिवारी भरल्या वांग्याचीच भाजी करायची कारण त्याला वेळ लागला. त्याचा सगळं कसा पटकन मसाला करून ती पण पद्धत अगदी सोपी. स्वयंपाकाची पद्धत अत्यंत सोपी पण अत्यंत चविष्ट स्वयंपाक असायचा त्यांचा. तर त्या दिवशी ते सकाळी भरल्या वांग्याची भाजी चपात्या करून बाहेर पडायच्या. भरल्या वांग्याचा मसाला म्हणजे मसाला, कांदा, कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट असं सगळं मिसळून त्यात भरायचं. रोजचं जेवण सुद्धा ठरलेलं असायचं. त्याचा भाज्यांचा क्रम कोणता असेल. संध्याकाळी पालेभाजी तव्यात भाकरी झाल्या की पालेभाजी टाकायची किंवा कारल्याचे काप करायचे किंवा मला काही चांगलं वेगळ्या प्रकारचं खाल्लं तर ते करायचं. अशी त्यांची ती एक शिस्त होती. रविवारी कोल्हापूर असल्यामुळे मटण डब्बा घेणार आणि मग तो क्रम असा मला अंगवळणी पडायला थोडासा वेळ दिला. कारण माझी काही कोल्हापूरची पार्श्वभूमी नव्हती. कोल्हापूर पद्धतीचा स्वयंपाक तर मला मध्येच येत नव्हता. सगळं मी माझ्या सासूबाईंच्या हाताखाली शिकले. त्या बोलायचं नाही काही पण शेजारी येऊन उद्या राहायचं तर असं हातपाय कापायचे. म्हणजे त्यांची शिस्त आणि दलाला शाळेत असायचा तसंच घरात पण असायचं. मुलं सुद्धा काय शब्द पुढे बोलतो अजिबात नाही. आणि त्यामुळं आम्ही घडलो. म्हणजे माझं तरी पूर्ण श्रेय मी मम्मींना देईन कारण त्यांच्यामुळं मला ही सगळी शिस्त माहिती झाली. अंगवळणी थोडी कमी पडली पण माहिती तरी झाली की असं वागलं तर आपण काहीतरी करू शकतो. हा एक आत्मविश्वास निर्माण झाला. त्यामुळे मी पण काही वर्षातच त्यांच्याप्रमाणे सकाळी 10ला सगळं तयार करून घरातलं सगळं आवरून म्हणजे स्वयंपाक घोडी भांडी सगळं आवरून जाऊन लायब्ररीत बसायचे आणि मग त्यामुळे मला जे काही यश मिळणार होतं ते फार लवकर मिळालं. तर अशा प्रकारे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक काही प्रभाव होता. आणि त्या काळी मला आठवत आहे TVS नावाची गाडी होती पप्पांची आणि ते त्यांचा रस्ता वगैरे पण ठरलेला असायचा कामाच्या वेळेला. ते ऑफिसमधलं सुटले की मुंबईला घ्यायला जाणार किंवा जे काही असेल. आणि घराला इतकं होतं की आमच्या माझ्या नवऱ्याचे मित्र किंवा दिरांचे मित्र
ते त्या रस्त्याला जायचे नाही, त्यांना माहिती जायचं आता पप्पा इकडनं येणार आणि मग आपल्याला बघितलं की काहीतरी आपल्याला टोकणार, म्हणून ते सगळे थांबून बिचारे रस्ता बदलून जायचे. अजित पाटील साहेबांचं घर अगदी रस्त्यावर होतं, मालकी बंगला म्हणून आहे ताराराणी विद्यापीठाच्या समोर. तर त्या मालकी बंगल्याचं दारात सुद्धा उभं राहायचं, म्हणजे त्यांना वाटायचं नको पप्पा येतील होता इकडनं थोड्या वेळात. तर अशा प्रकारे कोल्हापूरमध्ये म्हणजे जो काही मित्रपरिवार होता त्यांनी जोडलेला आधीपासून, तर त्या मित्रपरिवाराला सुद्धा आमचे अजित मित्र राहुल देसाई आणि तुमच्याही लक्षात असेल की काही ठराविक वेळा आणि ठराविक रस्ते पाठवत असायचे. अशी त्यांची शिस्त होती. म्हणजे केवळ आपल्या मुलांना शिस्त लावली असं नाही, तर त्यांनी जे जे संपादक आले त्यांना ती शिस्त लावली. आणि हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपण असा विचार करतो की समोरच्या लावलेली की नाही, तो दुखावेल का, परत आमच्याकडे येणार नाही का, असं काही नाही. त्यांना असं वाटायचं की ह्याला गरज आहे या शिस्तीची, हा जर हा शिस्तीत आला तर हा अजून काहीतरी नक्की करेल, प्रगती करेल. हा एक छान विश्वास त्यांच्या या वागण्यामध्ये असायचा. अरे वा पाटील साहेब नमस्कार. विश्वास महाराज तर अशा प्रकारे केवळ स्वतःच नव्हे तर आपल्या संपर्कात आलेल्या सगळ्यांचं एक व्यक्तिमत्व फुलावं, त्याचं कर्तृत्व त्याला त्याची जाणीव व्हावी की आपण पण काहीतरी करू शकतो आणि त्याचंही कर्तृत्व फुलावं अशी त्यांना मनोमन खूप इच्छा असायची. आणि त्याप्रमाणे वागायच्या, पप्पा सुद्धा किंवा त्या सुद्धा. पण पप्पांच्या पेक्षाही त्यांना जास्त विश्वास असायचा या गोष्टीबद्दल की आपण समोरच्याला जर सांगितलं तर तो निश्चित त्याचा काहीतरी त्याचा फायदा होऊ शकेल. त्याचं कारण असं की त्या स्वतः बऱ्यापैकी म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाढल्या. त्यांचे वडील दुर्दैवानं लग्न गेले, त्यांच्या वडिलांचं जे कुटुंब आहे त्याचा खूप मोठा सपोर्ट होता त्यांना. आता त्यांचे भाऊ वगैरे इथे आलेले आहेत सगळेजण, इंग्रोड समस्त जे काही कुटुंब आहे, आपलं चुलत सुद्धा त्या गावात मी पण गेले आहे आणि त्या सगळ्या कुटुंबांशी आमचा आता अनेक जवळजवळ 40 वर्षांचा संबंध आहे म्हणजे माझा. पण त्यांनी मुलींना खूप त्या काळी सपोर्ट केलं. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जायला प्रोत्साहन दिलं. त्या कोकणातही काही वर्ष होत्या. त्यानंतर कोल्हापूरला सुद्धा लग्नानंतर त्यांच्या आईनं किंवा आईकडच्या सगळ्या कुटुंबांना खूप त्यांना म्हणजे फिजिकली स्वतः इथे राहून सुद्धा सपोर्ट केलेला आहे. त्यांचे सगळे चुलत भाऊ जे आहेत, आता दिलीप मामा आलेले आहेत, मामी आलेले आहेत, कुमार मामा आले, तर ह्या सगळ्यांनी सुद्धा या कुटुंबाला खूप मानसिक आधार खूप दिला. आणि त्यामुळे मम्मींना त्याची जाणीव होती आणि ह्या जाणीवेचा किंवा ह्या कृतज्ञतेचा उतारा कशा प्रकारे आपण समाजाला देऊ शकतो. तर मला तर खात्री आहे की त्यांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी अशाच प्रकारे शिक्षण दिलेलं असणाऱ्या शाळेमध्ये बरेच जण आम्हाला त्यावेळी कोल्हापूरमध्ये भेटायचे. माझ्या मुलाचा 3.5-4 वर्षाचा असताना ऍक्सिडेंट झाला, तर ते रिक्षावाले काका जे होते ते पण मुलींचे विद्यार्थीच होते. उज्ज्वल नाव आहे म्हणून त्यांनी इतकं आत्मीयतेनं म्हणजे इतर पण मुली असं तर केलंच असतं, पण उज्ज्वल ज्या पद्धतीनं यशचं जे काही त्यावेळेला मोठे ऍक्सिडेंट झाला तर त्याला तातडीनं दवाखान्यात नेणं, ऍडमिट करणं, योग्य ते ट्रीटमेंट मिळेल याच्यासाठी दक्षता घेणं, हे सगळं खूप प्रेमानं केलं. अजून पण ते आठवलं तर खूप असं कृतज्ञतेनं घडून येतं. असं मम्मीने सगळीकडे पेरलेलं प्रेम जे आहे, कृतज्ञता जी आहे, ती नक्कीच उभून येताना आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळाली आणि आमच्या पुढच्या पिढीनेही ती पाहावी, लक्षात ठेवावी, त्याचं आचरण करावं त्यांच्या जीवनामध्ये असं मला खरोखर वाटतं. आणि त्यामुळं अशा प्रकारचं आम्ही समारंभ मोठा करायचं ठरवल्यानंतर माझ्या मनात हेच आलं की हे पुढच्या सगळ्या पिढीला याचं ज्ञान असलं पाहिजे, माहिती असली पाहिजे आणि त्यांनी त्याप्रमाणे मार्गक्रमण केलं पाहिजे त्यांच्या आयुष्यामध्ये. हेच मला मुख्य मम्मींच्या आयुष्याचं सूत्र आणि पप्पांचं गणपतीच्या निमित्तानं
हार्दिक अभिष्टचिंतन करते. त्यांना 100 वर्षापर्यंत स्पेशालिस्ट 100ही पार करून पप्पा आणि त्यांचं फिटनेसकडे बघितलं तर आम्हालाच खरं म्हणजे लाज वाटते की अरे आपण असं काही त्यांच्याप्रमाणे फार काही करत नाही फिटनेससाठी. त्यांच्या फिटनेसकडे बघून आपल्याला विश्वास वाटतो की हे नक्की 100ही पार करतील. तर तसंच त्यांना आणि दीर्घारोग्य लाभो अशी शुभकामना व्यक्त करते आणि माझे लांबलेले भाषण धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित भावांनो आणि बहिणींनो, मी पुस्तक का लिहिले, पुस्तकाची प्रेरणा काय, तर ह्या मम्मी सबोधन मम्मी म्हणतात माझ्या पत्नीला. तर तिच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमामध्ये मी तिच्या हृदयस्पर्शी काय आठवणी सांगितल्या. त्या ऐकून माझी मुलं आणि सुना म्हणाले, पप्पा हे सगळं कागदामध्ये आणि पुस्तकाचं तयार होईल आणि ते तुमच्या नवरीच्या कार्यक्रमामध्ये आपण त्याचा प्रकाशन करू. लिहितो स्वातंत्र्याच्या आदल्या दशकामध्ये 1936चा माझा जन्म ग्रामीण विभागातील एका खेड्यात आम्ही हात बांधलं. वडील शिंपी. मी वयाचा 10 वर्ष असताना माझी आई वारली. मला शिकायचं होतं. मग कोल्हापूरची वाट तुळत कोल्हापूर गाठली. कोल्हापूरमध्ये मिशनऱ्यांचं स्कूल कॅम्पसमध्ये गेलो. तिथं त्याला मला कळूच ना, तिथं सगळं नको, अगदी कपडे सुद्धा नको. 7वी येतात पास झालं. व्यवस्थित चांगल्या मार्काने पास झालं. तुम्ही ते वर्गातून करू. चांगल्या मार्काने पास झाल्यानंतर वडिलांना पोस्ट कार्ड पाठवलं. नंतर 11वीची परीक्षा पूर्वीची बोर्डाची ती चांगल्या मार्काने पास झाली. मला कॉलेजला जायचं आणि हॉस्टेलचा विषय संपला. मग राहणार कुठं, खाणार काय आणि कॉलेजला तर जाणार. गोखले कॉलेज सकाळी मॉर्निंग सुरू होतं. तिथं प्रवेश घेतला. आता राहणार कुठं, जाणार काय. मग राजर्षी शाहूंनी कोल्हापूरमध्ये जातीय आहे, मुस्लिम बोर्डिंग, शाहू बोर्डिंग, सरस्वती बोर्डिंग अशा तऱ्हेची बोर्डिंग उभारली होती. त्यामुळं ग्रामीण विभागातले मुलांचे जत्ते कोल्हापूरमध्ये येऊन शिक्षणाच्या प्रवाहामध्ये पुढे गेले. त्या मग मी गोखले कॉलेजमध्ये गडलीचे 4 मुलं होते. त्यांच्याशी मी माझे व्यथा सांगितली. अरे म्हणून आपल्या शाहू बोर्डिंगमध्ये जाणार, तू ये ना, गेस्ट म्हणून राहा आमच्याकडे. आणि गेस्ट बाबा आपण तू ये तिथं. तू तिथं गेल्यानंतर आणि कॉलेज सुटल्यानंतर दिवसभर कॉलेजमध्ये आपलं वाचन, नोटिंग करणं, वही भरणं हे सगळं सुरू होतं. म्हणून आता यांच्याकडे मुलांच्याकडे राहायचं त्या विषयात एका दुकानात काम आहे. ते दुकानदार काय पैसे काय देईल, डोक्याला साबण तेल तर पाहिजे, काय मिळालं. एका सदस्याने मला एका प्राथमिक शाळेत, खाजगी प्राथमिक शाळा शिक्षकाचं काम दिलं. अरे मला विचारलं किती पगार पाहिजे. माझं कानावर भागले एवढं तेवढं झालं. कानावर काय 25 होती त्या काळामध्ये. 1958 या गोष्टी सांगतोय. मुलांना आपण माझे काय पाजून राहण्याची काय राहण्यासाठी. नंतर काय 58 सालामध्ये विद्युत मंडळामध्ये मला नोकरी कळाली. 100 रुपयाच्या असतात पगार. मग काय खरं चांगलं व्यवस्थित होतं. मग म्हणलं स्वतंत्र एकट्याची खोली न घेता एखादा पार्टनर बघा. पार्टनर मिळाला गोखले कॉलेजमधला. आणि म्हणला हे माझ्याकडे म्हणाला आणि आपण जेवढं भाडं निवडणं पण देऊ. आणि तो खर्च काय मला वाचणार तर मी वाचणार, मी काहीतरी जाणार कॉलेजातले वाटत होतो. पण त्याला नाटक सिनेमाचा वेळ तो म्हणाला माझ्याबरोबर करतो. माझा किस्सा करत पैसे आहे, नाटक सिनेमा करून आला त्याच्याबरोबर. आणि तो पण चांगला रंगेल माणूस. मला म्हणाला थोड्या म्हणाला केशवराव नाट्यगृहाच्या पलीकडच्या बाजूला एक तलावच आहे.
आपण जायचं ते मिशनरीने मला दिलेली काय मी काय वगैरे बांधून आले प्रवेश केला तर तिथं एका नाटकाची चालली नाट्यमंडळ होतं ते तर डायरेक्टर एका नाटकाची तालीम करू ती समजावून सांगत मला तर सगळं नाव न करत्या आणि नर्सरीचे आणि ते सगळं बघून म्हणजे मला ते फार फार छान वाटतो डायरेक्टरला वाटतं एक पात्र मिळालं एक नायक मिळाला आपल्याला अण्णा नाटकामध्ये कामं करायला तुम्हाला मग काय नायकाची भूमिका नाटक म्हटल्यानंतर काय नाटकातल्या कोहली इकडं तिकडं सगळं माझा किस्सा करून पैसे असल्याबरोबर उजळून नाटकामध्ये हिरोचं काम आणि त्या नाटकातल्यामध्ये काय विचार होता त्यांच्याबरोबर तर सगळं पैशाची उजळण सिनेमा आहे ते सगळं सुरू आणि हा सगळा जो प्रकार हा जो पराक्रम माझी मोठी बहीण इस्लामपूरला निषेध केंद्र म्हणजे राहत होती ती आधीच नवरा बायको त्याची माझी काय नव्वदची सुरू केली प्रश्नाची सर्व होती आणि ती नाटकातली पूर्वी पण करणार तिच्या प्रश्नाकडे तेव्हा काय त्यांनी जे बोलले मला माझ्याकडे उत्तर मग काय आहे मिशनरीने बांधलेले बंगले तर मिशनरीच्या लोकांचं जे आता संस्था सांभाळतात त्यातल्या अधिकारातल्या मुली त्याने बघून ठेवलेल्या लग्न करून देतो सगळं करतो असं सगळं त्यांचं बोलणं झालं तर बा मी म्हटलं साहित्य वर्तुळात आवडणारा मला हे असलं काही कोणाच्या गुन्हा माहीत नाही मी सांगतोय माझ्या मुलगी बघा अशी मुलगी ग्रामीण भागातली पाहिजे शरीर कर्तृत्व असावं कमी शिकलेले असावे मुलींच्या आज पालकाकडून एकही पैसा घेत नाही लग्न तुम्ही तुमच्या खर्चात काढायचं मी कर्ज काढून काय तुमच्या करणार तुम्हाला कसं लग्न करायचं का 29 त्यांनी एक मुलगी झाली 32 म्हणजे मला तर ते त्या मुलीला बाप शरीर संस्कृत माझ्या ट्रेनमध्ये बसवलं ट्रेनमध्ये मला बसत आहे आईला चालते म्हणलं मला तर कुठं आहे ते बाहेर इस्लामपूरमध्ये त्यांच्यावर त्या मिशनरीमध्ये ते बाई शिक्षकाचं काम करत म्हणजे बायकांना शिकवायचं काम करत होते चांगली गोष्ट आहे 1963ला 1923 लग्न झाल्यानंतर हिरो कसा पोरीच्या बरोबर आमच्या बहिणीने सगळं तिला सांगितलं मग तिचं थोडासा गैरसमज लग्न झाल्यावर तिला नाट्य क्लबमध्ये घेऊन गेलं ओळख करून दिली करून दिली लग्न पार्टी दिली त्यांना आणि नाटकाचा कायदा राहता तिकडं फिरवलं येईल मग घर शोधायला पाहिजे मायालिकेला घर कोल्हापूर राहायला पाहिजे मग घर शोधायला गेल्यानंतर जात आणि धर्म आड कुठं काय मिळाल्यानंतर मग माझी पत्नी मला म्हणायची आवो विवाह असं काय नाही सर मला म्हणायचं सर म्हणाले मला शिक्षिका व्हायचं होतं वेरी गुड म्हणतात पुणेमध्ये लग्न झालं जिल्ह्याचं ताराच्या पाण्याचं कॉलेजमध्ये मला प्रवेश घेऊया प्रवेश घेऊया त्यांना तिला अभ्यासात मला थोडी मदत आहे म्हटलं चला आणि मग जून आता ते 64% जो वर्षाचा केसेस चांगल्या मार्कांना पाहिजे नवीन 28 फेब्रुवारी 1964ला मुलगा आणि आता आणायचे सासूबाई आई माझी मामी मुलगा सांभाळायला तर मग पाच झाल्यानंतर मग म्हटलं ती म्हणाली फक्त खाजगी नव्हती कशाला मग ती म्हणाली मला शिकायचं ठीक आहे पूर्वीची 11वीची परीक्षा मला जरा अभ्यासात मदत करा जरूर करू म्हटलं आणि विक्रम हायस्कूलमध्ये माझी ओळख होती विक्रम हायस्कूलमधून भाव पडला 11वीचा अभ्यासात मला मदत करता म्हटलं आणि 11वीची परीक्षा बोर्डाची चांगल्या मार्गाने काढली आता म्हणजे नोकरी काय नोकरी ऑगस्टमध्ये म्युनिसिपल स्कूल बोर्डची जाहिरात आली 60 लाख वरती ऑगस्टला जाहीर झाल्यानंतर अर्ज केला झालं इंटरव्ह्यू आणि मेरिटमध्ये झालं
मेरिटमध्ये सिलेक्शन झालं. सप्टेंबर 1966 नोकरी तिला शिक्षकाची नोकरीची ऑर्डर आली. ते हजर झाले. 9 नंबरची शाळा लागल्या तुम्ही तिथं हजर झाले, काम केलं. आणि हिला सगळी बोलायचे शिकवायचे असल्यामुळं तिनं 4थीच्या मुलीच्या वर्गातल्या कुठं ती परीक्षा असते त्यात तिनं नाव वगैरे मिळवलं. तिथं 1 वर्ष काम करायचं परत तिथं काम तिथलं चांगलं झालं. भाऊसाहेब जगदाळे विद्यालयामध्ये तिची बदली झाली. वडवाडी आणि लवकर तिला सवय हो शिकायला संधी घेऊन सगळ्या लवकर फिरवले आणि शाळेची पटसंख्या वाढली. पटसंख्या वाढल्यामुळे शाळेचा रिपोर्ट गेला. चांगले आहे बाब लगेच तिला ते उचलले. तिथं काम वगैरे बघून तिथल्या नगरसेवकांना तिचा सत्कार वगैरे गेला. पण लगेच ऑफिसला तिची नोंद घेऊन ते सदर संग्रहालय तिथे तिने तेच काम केलं. असं तिनं हे सगळे दिसत जाईल त्याचं काम केलं. लोक संघटन सामाजिक विचार सगळे मांडायचं, चाकोरी जायचं, शिक्षण सगळ्या गोष्टीवरती अतिशय प्रवीण झाले. घरी यायची मला सगळ्याचं आमचं झालं तंत्र सगळ्या गोष्टीची चर्चा व्हायची. आनंद मी पण तिकडं कामगारांना म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम होती ती कामगारांना शिकवायचं मी काम करायचं. त्यातही मला वेगळा अनुदान पगार सेवन मिळायचं. लोकांना डेव्हलपमेंट क्लासेस ते चालवायचं सगळं माझं तिकडं सुरू होतं. मग हे म्हणाले सर आता काय करायचं चांगली गोष्ट आहे. त्यानंतर तिने संग्रहालयामध्ये पण तेच काम केलं. तर सांगायचा पर्याय 1952 हा घरच आता माझं घर बांधलं आपण कसं काढूया 72 झाले आणि घर बांधलं. घर बांधताना घर मोठं होतं. ट्रॅक्टरचं काय झालं ट्रॅक्टरला आंतरराष्ट्रीय भाऊसाहेब गाडेकरांच्या शाळेतले शिक्षक आले. घर सोडलं अंगावर खादीचे कपडे घरात काहीतरी पाच्या नव्हत्या. घरात काय पाचे सगळे नव्हत्या. ट्रॅक्टरला ते आले आणि घर त्यांनी कसं केलं गाडी ठरलं आवडलं नाही. त्यांच्या अंगावर खादीचे कपडे होते. हो म्हटलं ठीक आहे आम्ही नाही. आणि ते जवळ आले जवळ त्यांनी एवढा जे जिव्हाळा निर्माण केला. आपली मुलं त्यांना मागणी वगैरे सगळं म्हणायला सगळं त्याने जो जिव्हाळा निर्माण केला तो 8 तारखेत काय आणि ते आधी कुटुंब ते कुटुंबाला आम्ही काय वेगळं मानत नाही. आता लवकरच कुठं आहे ते सगळे वेगळं मानत चांगले दिवस. 1963 या कालखंडामधला बरंच पण मी थोडक्यात सांगतो. 10 वर्षामध्ये 4 अपत्य झाले. मोठा मुलगा 64 तो सिव्हिल इंजिनियर झाला. शासकीय सेवेमधून आता रिटायर आहे. त्याची बायको लागल्यानंतर SPC वगैरे काय काय ते परीक्षा पास झाले आणि आधी कलेक्टर 2 तो इंजिनियर आहे आणि आजही तो कुठेतरी कन्स्ट्रक्शन मध्ये काम करतोय. तिसरी मुलगी जी होती ती BCom झाली. सोलापूरला लग्न दिला ती आहे. तिसरा मुलगा आधी डॉक्टर ऑर्थोपेडिक सर्जन त्याची बायको ही स्त्रीरोग तज्ञ. ह्या दोघांनी पेडवडगावमध्ये आम्हाला विभाग केलं. एवढी सगळी 10 वर्षामध्ये प्रगती झाली आणि हे आमच्या कुटुंबाची प्रगती सगळ्यांना आदर्श अशी वाटत होती. नंतर मग आता सप्टेंबर 1997 सेवानिवृत्त झाली. सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला आम्ही हजर होतो. तर एवढं जोरदार तिचा गौरव करणारी भाषणं इतक्या लोकांची झाली. तिची सहअध्यायी आणि ऑफिसची सुद्धा सगळी बरीचशीच मंडळी होती. जोरदार तिनं उत्तर दिलं आणि त्यातले महत्वाचे 2 वाक्य मी सांगतो. ती म्हणाली की आवडे मला सर म्हणायचे आवडे सर मला कधी पत्नी बायको जीवनसाथी समज. त्याचे म्हणाले आवडे सारे माझे नवरा नव्हे बाप आणि बाप जसं म्हणजे कोण कौतुक करतो मुलीला फुलासारखं करतो तसं या माझ्या बापानं मला आयुष्यभर फुलासारखं करतो. फुलासारखं मी भाग्यवान झाले का
ही जी 2 वाक्य आहेत ती माझ्या मनपटलावर अंतःकरणावर कोरली गेली आणि ती पुस्तकात मी अधोरेखित केलेली आहे. तेव्हा हे पुस्तक अशा तऱ्हेने तर हे पुस्तक सर्वांच्यासाठी लोकांना तुमच्यासाठी मोफत विनामूल्य देणार आणि या माझ्या जीवनसाथीच्या माझ्या सखीच्या ज्या आठवणी हृदयस्पर्शी आठवणी आहेत त्या पुस्तकाचे स्मृती जपायला म्हणून तिला एक छोटं पुस्तकाचं जातं त्यामध्ये केलेलं आहे. तेव्हा या माझ्या पत्नीच्या ज्या काही आठवणी आहेत हृदयस्पर्शी आठवणी आहेत त्या ह्या त्या आठवणीचं लाकूड उदासी बघून मी जगत आहे एवढं बोलतो मी सांगतो. धन्यवाद. कोंढांबी का नाव दिलं तर सरापाने गेलं तर त्या आठवणी करणं मन वगैरे हे सगळा नदीतनं वगैरे देतो पण हिरा हा कोंढाणा ठेवला. ज्या आठवणी आहेत त्या मौल्यवान आठवणी त्या कोंढाणामध्ये आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ लेखक साहित्यिक पुराणाचे सुनील कुमार लोटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे सहसंपादक विश्वासराव पाटील, प्राध्यापक माने साहेब आणि आजच्या कार्यक्रमाचे उत्सव म्हणून श्री गुलाबराव आवडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर आणि समोरील सर्व प्रतिष्ठित व नातेवाईक. मी काही वक्ता किंवा भाषण कधी द्यायची मला संधी आतापर्यंत मिळाली नाही. फक्त मला या आवडे कुटुंबियांच्याकडून म्हणजे माझी बहीण आणि मिळणे यांनी आमचं जीवन घडवण्यामध्ये खूप मोठं वाटा यांचा आहे. त्यामुळे मला काहीतरी बोलणं आवश्यक आहे आणि म्हणून मी याच्यासाठी थोडं लिहून आणलं. त्यामुळे मी वाचनात लागवला आहे. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा आहे. आपल्या कुटुंबातील एक वटवृक्ष, प्रेमाचा झरा आणि अनुभवाचा खजिना असे आमचे भाऊजी 90 वर्ष पूर्ण करून 91 वर्षात पदार्पण करत आहे. 90 वर्ष हा केवळ आकडा नाही, हा तर एक मोठा प्रवास आहे. त्यांनी पाहिलेले जग, त्यांचे अनुभव, त्यांनी केलेले संघर्ष आणि मिळवलेले यश हे सर्व आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. 1940च्या दशकातील भारतापासून त्याच्या डिजिटल युगापर्यंतचा बदल त्यांनी पाहिला आहे आणि अनुभवलाही आहे. तसे पाहिले तरी 70 पार करता अनेकांची दमछाक होत असताना आज आमच्या भाऊजीच्या जन्माचाच 90 पार करत आहेत हे नक्कीच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. म्हणून प्रथम त्यांचे अभिनंदन. ज्या कुंडलचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला त्याची निर्मिती भाऊजीने गेले 8-9 महिने अथक परिश्रम घेऊन केली आहे. त्यांची पत्नी म्हणजे माझी बहीण श्रीमती मालती आवडे तिचा जीवनपट आपल्या सर्वांच्या समोर कोंडलच्या रूपात मांडून तिच्या स्मृतीला उजाळा दिला आहे. हे करताना कित्येक वेळेस त्यांच्या जीवाची किती घालमेल झाली असेल हे कोंडल वाचताना आपल्या लक्षात येईल. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला या कोंडलचा एक छोटासा भाग होता. कोंडलच्या लिखाणादरम्यान त्यांचा उत्साह पाहून भाऊजी म्हणजे 60 वर्षाचा अनुभव असलेला 30 वर्षाचा तरुणच वाटत होते. अर्थात त्यांच्या या निरोगी जीवनाचे रहस्य आपल्या सर्वांना माहीत आहे. कितीही थंडी असो व पाऊस, पहाटे उठून योगाभ्यास आणि व्यायाम यात कधीच खंड पडला नाही. मला आठवतंय मी 8वीत असताना मुलींच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात पहिल्यांदा आलो. त्यावेळी भाऊजींची माझी खरी ओळख झाली. त्यानंतर आज काळात आमच्या कुटुंबातील अनेक निर्णय
त्यांच्या सल्ल्याशिवाय किंवा मार्गदर्शनाशिवाय झालेलं आहे. दोघांनी आम्हा सर्व भावंडांवर भरभरून प्रेम केले आहे. आमच्या शिक्षणापासून ते पुढील आयुष्यात स्थैर्य मिळवून देण्यात आपणाचे अक्काचे व भाऊजींचे खूप मोठे योगदान आहे. आजपर्यंत आमच्या वाटचालीत आणि यशामध्ये त्यांचा शिराचा वाटा आहे. माझी आई, वडील, काकू म्हणजे माझी चुलती अशा सर्व वडीलधाऱ्या मंडळींचा नेहमीच ते आदर आणि यथोचित सन्मान ठेवत आले. याचा गोंधळ वाचताना आपला सर्वांना प्रत्यय येईल. भाऊजी, तुम्ही आत्ताच्या आयुष्याच्या उत्तरार्धात तिची जी सेवा केली ती शब्दात म्हणता येणार नाही. तिच्या पश्चात एकाकी जीवन जगत असताना तिच्या आठवणीच आपल्याला प्रेरणा व भर देते. मी इतकेच म्हणेन की काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलतात, पण प्रेमाचे नाते कधीच बदलत नाही. तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहो. पुढील आयुष्यात तुम्हाला उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य लाभो, जेणेकरून आम्हाला यापेक्षा भव्य प्रमाणात शतक महोत्सव साजरा करता येईल. एवढ्या सदिच्छेवर मी इथे सगळ्यांना नमस्कार. आज व्यासपीठावरती सर्व जे आदरणीय व्यक्तिमत्व आहे सगळ्यांना मी नमस्कार करते. आणि आज माझ्या समोर ज्या 4 पिढ्या बसलेल्या आहेत आवडे कुटुंबियांच्या, उल्लेख झाला असा की 4थीची अतिथी कुठे गेलं ते छोटं कुटुंब, तर तिला पण तिचं प्रदर्शन सोहळ्यावर तिला पण इथे घेणं आवश्यक होतं. 4थी पिढी आहे तर ते तो फोटो आपण रिशूट करूया. आज सर्वप्रथम माझ्या मनोलोकाला सुरुवात करण्यापूर्वी मी महाकावी भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि या कोल्हापुराला ज्यांनी समतेचं बीज जाहीर केलं ते राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीला प्रथम वंदन करते. आज आम्ही पप्पा म्हणतो, आमचे लाडके पप्पा आहेत. आम्ही पप्पांना जास्त भेटत नाही, पण पप्पा आमच्या मागे काय मोठे असतात. तर पप्पांचा आज 90 आहे. 90 वर्ष पूर्ण आज पप्पांनी केलेली आहे. आणि 90 वर्षाच्या काळामध्ये जे काही सगळे घटना घडल्या, ज्या समाजामधून आपण आलेलो आहोत, ज्या दलित समाजामध्ये आपला जन्म झालेला आहे, तिथपासून तर आतापर्यंत जो पप्पांचा प्रवास आहे, त्या सगळ्या प्रवासाला त्या हिऱ्याच्या कोंदणापर्यंत, हिऱ्याचं कोंदण जे आहे ते आपल्या हातामध्ये आज आपण घेतोय. त्या सगळ्या प्रवासाला ज्या ठिकाणी आपलं अस्तित्व काय आहे हा प्रश्न ज्या ठिकाणी होता, तिथपासून या कोंदण आज कोंदणामध्ये आपण जे दिलं आहे त्याला तिथपर्यंतचा हा जो प्रवास आहे, साधा प्रवास नाही. पप्पांचं 2 पानं आणली पण बोलते वेगळं, लिहिले तर आपले 2 पानं आणि बोलते वेगळं. त्याचं कारण असं मला थोडंसं डिस्टर्ब झाल्यासारखं असं वाटतं की पप्पांनी मला तोंडवर पाठवलं, वाचून घेऊ लागलं सुद्धा. मी स्वतःची मोठी बहीण आहे, त्यांची सून जी आहे तिची मी मोठी बहीण आहे. आणि पप्पा आम्ही हक्याने आमच्यावरती प्रेमाने वाढवणारे पप्पा आणि आम्ही पण वाढवतो त्यांना. त्या डॉक्टर अजित यांचे मित्र नाही, आम्ही पण पप्पांना पुण्यात राहते, पप्पाला मी वाढवते. पप्पांचा फोन आल्यानंतर मी कॉटवर उभी राहिले पहिल्यांदा आणि नंतर पप्पा म्हणले तुला कळत नाही का, मी तुला पुस्तक पाठवलं. पप्पा पाठवलं वाचलंच आणि वाचते पाठवतेच
तर सुना पण घाबरतात. असं व्यक्तिमत्व स्वतःच निर्माण करायला लागलं. करणारे पप्पा आहेत की ज्याने ते केलेलं आहे, जगत आहे आणि तो करायला नाही आदर युक्त होणार. हे सगळं पप्पांचं जे मी वाचलं होतं त्यामध्ये जसं माळी सरांनी सांगितलेलं आहे की तो पुस्तक मी निवड केलेलं आहे, आज कोंदण केलेलं आहे. त्या कोंदण्यामध्ये त्यांच्या सहजीवनाचा जो प्रवास आहे ना, फार छान बोलले. मम्मीच्या जवळ गेलो किंवा मम्मी अतिशय भाषी आज त्यांच्या स्मृतीला आपण उजाळा देतात. पण मला त्या कलाही वाटायच्या. आणि गोंधळमध्ये जेव्हा ते पान उलगडत गेले तेव्हा असं झालं की हे वाचू का ते वाचू का, भूतकाळात जाऊ का वर्तमानात जाऊ का भविष्यात जाऊ, कशाचा वेध कशाचा वेळ असं वाटतं. आणि हे सगळं मांडताना एक स्त्री जी आहे, ही स्त्री दोघांचा प्रवास जो आहे ना, बोरपाडले आणि येंगुळ तालुका शिराळा जिल्हा सांगली, हे दोन जो गोष्टी आहेत, हे दोन माणसं भेटत आहेत जी एकाच समाजामधून आलेली आहे. आणि हा समाज जो आहे, अशा समाजामध्ये ज्या परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये हा असा समाज आहे, अंधश्रद्धेने हा समाज पूर्ण अंधश्रद्धा आहे. जातपात हे तर अतिशय टोकाचं सगळं आहे. जे आत्ता अजूनही आपण त्याचा आपल्यापर्यंत पण अजून त्याचा एक जात माहिती जात असं म्हणतो, तर त्याचा आपण अजून एक जीव आपण पाहतो आपल्यापर्यंत अजूनही त्या. तर त्या काळामध्ये एवढ्या प्रखर जेव्हा होतं त्या काळामध्ये स्वतःचं अस्तित्व तयार करायचं. 4 वर्षाचा मुलगा मला आज तर आजीचं म्हटलं, आजी एंट्री केल्या डॉक्टर अजितांना म्हटले की मला की नाही या सगळ्या तुमच्या पहिल्या मला सगळ्यात पहिल्या तुझ्या आजीचं जे आहे ना ते मला आज मला धन्यवाद दिले. कारण त्यांनी तो निर्णय घेतला नसता. जेव्हा 3रा अपत्य झालं आणि जेव्हा कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करायला जेव्हा निघाले होते तेव्हा त्या म्हणले की नाही करायचं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, अजूनही खूप. आणि नंतर डॉक्टर आधीच झाले. ते डॉक्टर आधीच झाले म्हणून त्यांच्याशी आमचा संबंध जोडला गेला आणि आम्ही तर ते सगळे अंतर्नियोग जे आहेत ना त्याच्यामध्ये हा नुसता असं आपण होते. मला तर लिंक लागेला असं मम्मीबद्दल बोलायचं का पप्पांबद्दल बोलायचं की समाजाबद्दल बोलायचं, ज्या सिद्धांतामधून राजकीय परिस्थितीमधून हा रथा गेलेला आहे त्याच्याबद्दल बोलायचं. असं सगळं ते संभ्रम होते. सगळ्यांनी मला समजावून घ्या, कारण प्रेक्षक पण समोर जे आहेत आपले सगळे, हा कुटुंब जे आहे हे कुटुंब पण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्तरावरचं कुटुंब आहे. तर हा संघर्ष जो आहे त्याच्या मागे मी म्हणेन की रत्नाताई रत्ना आजी आहे त्यामध्ये एक उल्लेख आहे तो चंद्राबाई राघू कांबळे यांचा आहे, ज्या आजी आहेत. माझी मम्मीच्या आजी आहेत. तर चंद्राबाई राघू कांबळे यांचा उल्लेख त्या ठिकाणी येतो की त्या अतिशय द्रष्ट्या होत्या, अशिक्षित असणाऱ्या मान्यवरांचं मी स्वागत करते गप्पांच्या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर शिंदे यांचं आजच्या कोंदण या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांचं मी आवडे परिवारातर्फे स्वागत करत आहे. सगळ्यांनी टाळ्या. चंद्राबाई राघू कांबळे यांचा जो उल्लेख आलेला आहे त्याच्यात त्याचा फोटो आहे आणि त्याच्यामध्ये त्या अतिशय कलारी आणि घरामध्ये निर्णय घेणारी स्त्री आहे. आणि ती जी सांगते ना ते सगळ्यांना फॉलो करतात. आणि तिला भान आहे, तिला जाण आहे, तिला भान आहे, तिला आपल्या प्रगतीचं तिला बीज कुठं आहे ते तिला कळतं. अशी त्यांना दिशा देते. आणि ती दिशा नाही देत तर ती साधे हाताला चला निघा हॉस्टेलला, चला निघा शिक्षणाला. हे मला आपण सगळ्या मोठ्या माणसांची आपण नावं घेतो, पण मला असं वाटतं की ही माणसं मिळत आहे त्या सगळ्या पिढ्यांना सांभाळणारे. जेव्हा
मम्मीला खंबीरपणे अशी त्या सगळ्या मम्मीच्या प्रवासामध्ये एक अनाथ मुलगी सिंगल पेरेंटिंग आहे, वडील नाहीयेत मम्मीला, आणि ती मिशनऱ्यांच्या सर्कलमध्ये तिथे काम करते मम्मी. आणि त्याच्या पुढे मग तिचा प्रवास सुरू होतो, तो पुन्हा स्वबोधाचा प्रवास आहे, तिचा स्वतःच्या जाणीवांचा प्रवास आहे. कारण तिला काही नाहीये, आरतीच्या मागे कोणताही कल्चर नाहीये, संस्कृती नाहीये, समाजकारण नाहीये, तिला उभं करण उभं करणारं राजकारण नाहीये. स्वाईट मोडमध्ये तिच्या पुढे येतं आणि तिला त्या हॉस्टेलमध्ये गोड देतं. मिशनऱ्यांनी जे काही सेवाभावी सगळे समाजाच्या परिवर्तनासाठी सेवाभावी सगळ्या संस्था काढल्या होत्या, त्याच्यामध्ये ती आहे आणि तिथे सगळं शिकते, शिकते, इकडे पाहते तिकडे पाहते, तिथे शिकते. आणि तेव्हा जी शिकते ती पुढे जावं तर पुढे ती सगळ्या तिच्या स्वप्न जे आहे की ती पूर्ण करायला लागते. आणि ही स्वप्न जी आहे ती साधी नाही, तिच्यामध्ये आत आहे ती स्वप्न सगळं. ते स्त्री भान जे आहे ते तिच्याकडे आहे, तो आत्मसन्मान तिच्याकडे आहे. आणि मग ती पुढे ट्रेनिंग घेते, मग ती शिक्षिका होते. मग त्यानंतर ती पप्पांच्या जेव्हा सहवासात येते तेव्हा छान पप्पांनी जाताना सांगितले, ती म्हटली की मला माझा हा नवरा म्हणून मी नाही पाहिलेले त्याला, माझ्या वडिलांच्या रूपामध्ये मी त्यांना पाहते आणि त्यांनी मला ते जपले. तर ह्या सगळ्या संपूर्ण लोकांना मला सांगायलाच वाटतं की सहजीवनाचा एक आदर्श रूप हे आहे. आणि ज्यामध्ये आपल्या घरामध्ये असणाऱ्या, आपल्या बरोबरीने असणाऱ्या ज्या काही आपल्या पत्नीला आहे, त्या पत्नीला आपण एक असा दर्जा द्यायचा आणि तिच्या स्वप्नांमध्ये त्या वापरणा प्रत्येक ठिकाणी तिची बदली इथे झाली, तिने आमचं केलं, त्या ऑफिसला भेटलो, हे केलं ते केलं, तिच्या प्रत्येक टप्प्यावर पंचमध्ये. आणि मला छान वाटते त्या, हेच पाहिजे समस्त स्त्रियांना, हेच पाहिजे. ती भरारी घेणारी असते. आणि आपसुकच संस्कृतीचे पाय असे पकडलेले असतात की नाही तुला मुलं सांभाळायचे, पप्पांनी नाही सांभाळले मुलं, पप्पांनी शिक्षण दिलं आणि ते सांभाळलं. आणि ती काय करते मग 5 पावलं स्वतःहून मागे जागी धडक्यात बसते आणि तिला त्या उंबरठ्यामध्ये तिला बाहेर पण साथ घालत असतो समाज. तिचं अस्तित्व तिचं सोडण्यासाठी समाज तिला बोलवत असतो. आणि एकीकडे तिला ह्या संपूर्ण संस्कृतीने जे काही तिला दखडलेलं असतं त्या मातृत्वाच्या गौरवीकरणाच्या सगळ्या या संपूर्ण टप्प्यामध्ये ती आलेली आहे आणि ती थोडं 5 पावलं मागे जाते. ते मम्मीचं असं आहे. होमगार्डमध्ये मम्मी शिक्षक झाली, शिक्षक काम तर कोणी पण करतो, पण त्या कामाला एक स्वतःचा स्मार्ट म्हणतात ना, डिसिप्लिन लाईफ टू स्मार्ट लाईफ. हे मम्मीचं जे आहे ना शिवत तुला डिसिप्लिन, मिशनरीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते डिसिप्लिन तिथं शिकवत होते. नाव शिवत हाऊ टू बी आपलं स्मार्ट लाईफ कसं करायचं. मग ती एक टप्पा पुढे जाते, मुलांना सांभाळते, मिलिंदला सांभाळते, प्रमोदला सांभाळते, अजितला सांभाळते, ललिताला सांभाळते आणि याची दुखणी काढते, कष्ट करते, ते आजार पण काढते. पप्पा बाहेर जातात ट्रेनिंगला, 10,000 कामगार जे आहेत, कामगारांना जे ट्रेनिंग द्यायचं आहे ते शिक्षक आहेत. त्यांच्या प्रवासामध्ये पण कुठे आडकाठी नाही, ओके बाय बाय टाटा मी आय द्या. त्यांची एक कविता आहे, त्याच्यात व्हॅलिडेशन फॉर बिल्डिंग मॉर्निंग असं आहे. तर ती म्हणतो ते 2 कर्कटकाचे 2 येडे असतात संपात, तू कुठं पण बोलून जरी गेली तरी शेवटी इथे येणार नाही. तुमचं सगळं प्रवास तुमचं होऊ दे, कारण त्या शी असं त्यामध्ये आहे. आणि या सगळ्या मम्मीच्या ह्या संपूर्ण तिने जे कर्तृत्व केलेले आहे त्या सगळ्यांना सलाम करण्याचा हा दिवस आहे. तर आपण सगळे मनापासून त्यांना सलाम करूया. अजितने मला खुणावले, बाई आता तो अजून नक्की बोलणार आहे, अजून मुख्य माणसं बोलणार, तुला एवढे काकांना बरंच काही सांगायचं. पण मला इथे या ठिकाणी अजितला डॉक्टर अजित आणि अजित बोलतो चांगलं प्रेमाचं रिलेशन आहे. तर मला या ठिकाणी पुस्तक वाचताना अजित काका मी थांबणार नाहीये, मला बोलायचे. आणि मला काय बोलायचं माहितीये का, मला ते पुस्तक वाचताना माझं पण बरे ना, मी पण लग्न झालेली आहे ना, माझं पण सासर आहे ना, मी पण एका समाज व्यवस्थेमधून आहे. पप्पांचं जेव्हा मी वाचलं की पप्पांचे अनुभव आहेत ते होतात
आणि त्याचा वारसा पोचरा, त्याचा वारसा जो आहे ना तो पप्पांकडे देण्याची त्यांची खूप प्रचंड इच्छा आहे. पप्पांनी केस वाढवलेले आहे आणि त्यांच्याबरोबर ते फिरत आहे. पोचराला किंवा त्यांच्यामध्ये असणाऱ्या अध्यात्माला, आजोबांच्या अध्यात्माला सलाम करता करता लोक पप्पांच्या पण काय करतात, त्या पोचराच्या वारसाला सलाम करतात आणि तिथे ते सुखावत आहेत. पप्पांच्या वडील शिंपी, त्या शिंपीच्या ह्याच्यातून ते ठिगळ नावाचं जे काही आहे ना, तो शब्द तिकडनं त्यांना जास्त अट्रॅक्ट करतो तो ठिगळ. आणि तो ठिगळ जो आहे तो अट्रॅक्ट करतो, पण त्यांना माहिती नाही आहे की माझ्या मुलाचं रूपांतर हे पोतराजामध्ये आता होणार आहे म्हणून. जेव्हा ते भेटायला येतात आणि जेव्हा ते जातात आजोबा, तेव्हा ते तिथे येतात आणि म्हणतात की अरे हे काय चाललंय, हे चिंता बांधलेलं मुलगा माझा, केसाच्या गटा वाढलेल्या, आता पोतरासाठी तर नाही पाठवलं. ते विरोध करतात की नाही करणार, आणि सगळे त्याच्यामध्ये वारसा पाहत आहेत पोतराजाचा, पुढचा वारसा हा आहे. त्या ठिकाणी ते खेचून घेतात आणि सांगतात की नाही नाही याचे केस का काम होतं, नाही ते केस कापलं तर मरे येईल अंगात वगैरे, आणि ते स्वतः केस करतात. हा टर्निंग पॉइंट आहे त्यांच्या आयुष्यात, की जिथं हृदयाला लागलं होतं ना तिथनं त्यांनी अगदी ताकदीने ते बीज आहे ना ते असं बाहेर काढलं आणि त्या पोतराजाला शिक्षणाचा परिस्पर्श झाला, धर्मांतर झालं, बाबासाहेबांची चळवळ झाली, बाबासाहेबांची विचार आली, संपूर्ण दारुण सगळं लोकांनी देव टाकून दिले. प्रबोधन लोक हे प्रगतीशील विचाराकडे, अंधश्रद्धा टाकून केल्या. एका दिवसामध्ये लोकांनी केलं, साधी गोष्ट नाही. का माझे सासरे पोतराज, ते माझे सासरे पोतराज होते आणि पोतराज त्याच्या वडिलांची इच्छा होती की ते पोतराज का कुठे सिमिलरिटीज कुठे आहे, तुलना करताना ते सगळे एका ठराविक समानता देशामध्ये मला दिसतात. ते पोतराज आहेत आणि त्यांची पोतराज ते म्हणतात की पोतराज होणार नाही कारण की मला बाबासाहेबांनी दीक्षा दिलेली, ही टाकून द्यायचं म्हणून मी काय करतात, जातात आणि कटिंग करतात आणि ते पळून येतात शिक्षणासाठी. कुठे की विठ्ठलराव शिंदे यांच्या संस्थेमध्ये, आणि तिथे स्वतः शिक्षण घेतात. आणि शिक्षण घेतात तर कसं घेतात, एवढा शांत मुलगा आतापर्यंत न शिकलेला पहिलीमध्ये गेला आणि जर ते 2री ते 7वी असता एकाच वर्गामध्ये गेल्या, आणि तो मुलगा पुढे रेल्वेमध्ये सुपर क्लास ऑफिसर होतो आणि त्यांच्या घरामध्ये संपूर्ण शिक्षणाने संपूर्ण बदलतात, संपूर्ण घर बदलतो, संपूर्ण त्यांचा सगळा ऑरा बदलतो. हा ऑरा आवडे कुटुंबियांमध्ये आणि फक्त आवडे आणि जगजाप कुटुंब हे फक्त त्या ठिकाणी प्रतिनिधित्व ते करतात. पण अशा सगळ्या या स्थित्यंतरामध्ये, त्या सगळ्या घुसळणीमध्ये संस्कार, शिक्षण, राजकारण, समाजकारण, धर्मकारण या घुसळणीमध्ये हे सगळं जे काही घडलं आणि चरणी कोणते पुढे वरती आलेले त्याचा हा सगळा परिणाम आहे. त्या संपूर्ण आतापर्यंत आम्हाला आवडे कुटुंबियांना नव्हे तर आपल्या सगळ्यांना ह्या टप्प्यापर्यंत आणणाऱ्या त्या सगळ्यांना मी मनोभावी बदल करते आणि त्या सगळ्याच्या ऋणामध्ये मी राहते. परत काही बोलायचं तर आजी परत मला म्हणले की नको बस ना, दुसरा कार्यक्रम आपण करू, या पप्पाच्या पुढच्या प्रकाशनाच्या वेळेस बोल, म्हणून मग आता मी आवर्त घेते. पण पप्पांनी एक खंत व्यक्त केली, त्यांना ते म्हणले की मी नाटकामध्ये होतो, मी सगळं काही केलं आणि नाटकामध्ये नाटकं केली, पण आता मी एकाकी आहे. मला तो मी सिंगल मॅन शो आहे माझा, आणि ते त्यांनी इतकं मनोभावे स्वीकारलं. कारण ठिगळ ते पुढचा शब्द जो आहे ते त्यांनी ठिगळ ते माझ्या जीवनाचा आनंदमय गालीचा हे जे आहे हा प्रवास आहे ना, त्यांची सकारात्मकता दाखवतो. आणि त्या एकटेपणाकडे प्रत्येक माणूस हा एकटेपणाच्या त्या टप्प्यावरती येतो. आपण सगळेजण बसलेला आहोत, कुठेतरी आपल्यामध्ये एकटेपणा आहे. त्या एकटेपणाकडे सकारात्मकतेने पाहणं आणि स्वीकारणं हे खूप महत्वाचं. शब्दांनी पप्पांना सांभाळणं, शेवटपर्यंत शब्दांनी चालली. हातामध्ये पेन जे आहे ते पेन हे त्यांचं सामर्थ्य आहे. त्याच्यामध्ये येणारी जी भावना, विचार जे आहे ते पेनातनं खाली जसे जसे उतरतात तसं तसं पप्पांची ऊर्जा जी आहे ती वाढत जाते. समाशक्ता आणि ते पप्पा म्हणतात की संवेदनशील माणसाचे मन बनते, शरीर समजते. सगळ्या आवडे कुटुंबियांना, सगळ्या आप्तस्वकीयांना मी विनंती करते
अतिशय जमलेलं जरी असेल तर पप्पांचं मन बनवू नका, देऊ नका, त्यांना कायम आनंदी ठेवा. इथपर्यंत आपण आलेलो आहोत हे सगळ्यांचा परिपाक आहे. सगळ्यांनी आपल्याला दिलेला जो वारसा आहे तो वारसा आपण घ्यायचा. ते गीता गरजेकरांची कविता जी आहे, देणाऱ्याने गीत जावे, घेणाऱ्याने गीत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्यांचे हात घ्यावे. त्या वारसाद्वारे तो आपण घेऊया आणि ह्या सगळ्यांनी ज्यांनी या समाजाला सकारात्मकडे नेण्यासाठी ज्यांनी काम केलेलं आहे त्या सगळ्यांना त्या कोंदणामध्ये ठेवण्याची आपली जबाबदारी आहे. ती आपण आज जबाबदारी स्वीकारूया. पुन्हा एकदा पप्पांना खूप खूप शुभेच्छा इथे मी सांगते. लोके सरांच्या नंतर मी बोलतोय हे प्रोटोकॉलला करून नाही असं मला वाटतं. कारण अनुभव, ज्ञान, वय सगळ्यात बाबतीत तर सगळ्यांच्या आपल्या सिनियर आहेत. व्यासपीठावरील सगळे मान्यवर सिनियर आहेत. मी जरी पत्रकार असले तरी सरांच्या तुलनेत फार छोटा माणूस आहे. सरांचा मुलगाच आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे ग्रामीण भागात एक म्हण आहे की वळचणीचं पाणी आड्याला झालं असं होईल. त्यामुळे ते जाऊ देऊ नये पाणी आणि जो आहे तो प्रोटोकॉल सांभाळायला लावा म्हणून मी पप्पांच्याबद्दल थोड्या भावना व्यक्त करतो. कारण आपलं मुख्य भाषण आहे ते सरांचं आहे आणि ते भाषण घेऊन आपण सराकडे जायचं आहे. त्याच्या आधी थोडं बोलून घ्यावं म्हणून मी उभा आहे. दोन तीन गोष्टी की मला जे पत्रकार म्हणून पप्पांच्या जीवनात जाणवलं दिसतं ते फक्त मी मांडतो. बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं, बाबासाहेबांनी जे सांगितलं की याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणलं तर ते पप्पा आहेत असं मला वाटतं. जे ते नुसते स्वतः शिकले नाही, त्यांनी आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाला शिकवलं, मुलांना शिकवलं, आजूबाजूच्या लोकांना शिकवलं आणि जे जे समाजात चांगलं करणं शक्य आहे तर तिथं मदत करणं शिकले. शिक्षणाच्या बाबतीत असू दे आणि कुठल्याही बाबतीत. त्यांचा माझा असं म्हणणं आला की माझं लग्न ठेवायला मला मुली बघण्यासाठी ते बोलतो. माझे वडील लहानपणी गेले, पण वडिलांची जी जबाबदारी असते ती लवके सर आणि पप्पाने दिली. आणि मला अजून एक आठवण, त्यांनी आता त्या सगळ्या भाषणामध्ये किंवा पुस्तकामध्ये मी ते सगळा उल्लेख हा मम्मी केला आहे. मी गावात माझं आरेमुख कर्जत तालुक्याचं गाव आहे. आपल्याकडे तुम्हाला माहीत असेल की ग्रामीण भागात तुळीवर आणि दारावर अस्तिकाची दुराई लिहिलेली असते आणि तुळीवर सुविचार लिहिलेले असतात. तर एक सुविचार आमच्या शेजारच्या घरात लिहिलेला मला आता ह्या प्रकाशाने आठवलं की स्त्री ही आनंद काळाची माता असते, स्त्री ही क्षणिक सुखाची पत्नी असते आणि आनंद काळाची माता असते. त्याचं मूर्तिमंत उदाहरण जगले ते पप्पा आहेत असं मला वाटतं. म्हणजे त्यांच्या हाताने ह्या बोलण्यात सुद्धा किंवा मी त्यांच्या घरी ज्या चालतो त्यावेळी त्यांच्या बोलण्यात बाई किंवा मम्मीचा हा शब्द येत होता. आणि तो ते घेऊनच ते ठरले. त्यांचं जे आयुष्य आपण बघितलं तर लग्न झाल्यानंतर ते हुंडा घेतला नाही. 1963च्या त्या दशकामध्ये आपण हुंडा घेणार नाही हा विचार ते त्यावेळी करतात. म्हणजे ती समाजाच्या आता किती पुढं आहे असा त्यातनं आपल्याला एक निश्चित जातो की त्यावेळी त्यांना त्यांचं शिक्षण झालं होतं. MSCB सारख्या कॉर्पोरेशनमध्ये त्यांना नोकरी होती, खिशात पैसे होते, रुबाबदार व्यक्तिमत्व होतं. आणि ह्या स्वातंत्र्य काढल्यामुळे त्यांच्या गळ्यात मला वाटतं 58 काय आलेला होता. म्हणजे सगळ्या पातळीवर ते लग्नाच्या बाजारात म्हणले तर एकदम ज्यांना मार्केट आहे असे असताना सुद्धा त्यांनी त्यावेळी हुंडा घेतला नाही. आणि दुसरं महत्वाचं की आपली पत्नी जी तिला शिकायचं आहे तर तिला त्या काळात त्यांनी सगळ्या पातळीवर मदत केली आणि तिला शिकायला केलं, तिला नोकरी लावली, धडपड केली, त्यांच्या सगळ्या वाटचालीचे खंबीरपणानं उभे राहिले. आताच्या काळामध्ये आपण आता त्यानंतर 60 वर्षानंतर 50 वर्षानंतर पुढे आल्यानंतर असं बघतो की पत्नी आता तुम्ही अनेक ठिकाणी आम्ही लग्नाच्या काही नातेवाईकांच्या वगैरे लग्नाच्या मुली बघत असताना ज्यावेळी विचार करतो तर आता माणसं पूर्वी काय म्हणायचं की शिकलेली मुलगी पाहिजे, आता शिकलेली मुलगी पाहिजे पण ती घरात राहणारी पाहिजे असा समाज ह्या तिकडे समाज निघाल्याचं चित्र दिसते आपल्याला. तर हे म्हणजे अनेकदा असं दिसतं की हा आता एवढा आवडे साहेबांच्या पप्पांच्या निमित्तानं घोटाळा आला की त्यांचे मेवणे तिकडनं वेगवेगळं मुंबईवरून आले किंवा त्यांच्या सुनच्या बहिणीनं मम्मीच्याबद्दल भावना व्यक्त केल्या
आता सुना भावना सासूबद्दल आणि सासऱ्याबद्दल व्यक्त करायचे दिवस गेले आणि असं असताना सुनेच्या भावना बहिणीनं तिथं येऊन त्यांचं मोठंपण सांगणं हे त्यांनी जे पेरलं होतं आतापर्यंत त्याचीच हे उगवण आहे असं मला वाटतंय. आणि आताच्या समाजापुढचे आता जगण्यामध्ये म्हणजे रोजच्या जगण्याचे प्रश्न जे आपले पूर्वी होते, कष्ट करणं, अन्न मिळवणं, चांगलं करणं, आता ते प्रश्न आहेत. आता कुटुंबातील असंतोष किंवा जे संवाद कधी झाला आहे आणि दिवसेंदिवस कुटुंबामध्ये जी घुसफूट सुरू आहे ते प्रश्न ह्या पुढच्या काळात समाजातल्या फार मोठे आहेत. आणि असे प्रश्न समाजात आपल्या आजूबाजूला असताना एका व्यक्तीचा 90वा वाढदिवस साजरा करताना सर्व कुटुंब येते, गोताळा जमतोय, त्यांची मुलं एकत्र येत आहेत, सुना एकत्र येत आहेत, समाजातले चांगले लोक एकत्र येत आहेत आणि हा वाढदिवस साजरा करतात. हे मला वाटतं की समाजापर्यंत फार प्रकर्षानं जाण्याची गोष्ट आहे. दुसरं महत्वाचं कसं की पप्पांच्या अजून एक वैशिष्ट्य की ते 90 वर्षाचे आहेत, पण त्यांना खाली जे घडलं आयुष्यात जन्मापासून आतापर्यंत सगळं आठवतंय. शब्द त्यांना आठवतोय. 1963 सुद्धा आठवून त्यांना आठवत आहेत. मी त्यांनी तारीख सुद्धा सांगितली की अमुक तारखेला हे सगळं लिहिलं. म्हणजे आपल्या पत्नीबद्दलच्या सगळ्या आठवणी इतकं पुस्तक हे करून की मला वाटतं आपल्या इथं अजून कुणीच मला वाटलं असं नसेल की ज्याने आपल्या पत्नीबद्दल इतकं मोठं 165 पानाचं पुस्तक लिहावं. तर हा एक म्हणजे त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. दुसऱ्यातलं जे चांगलं आहे ते वेचत गेले. आणि त्यांचे एक वैशिष्ट्य असतात, आता मी आहे इथं भिकारी पेसर आहे किंवा ह्या मॅडम आहेत, त्यांचं वैशिष्ट्य पप्पांचं असं आहे की आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर त्यांना जी माणसं भेटली ती माणसं ते सोबत घेऊन आले. म्हणजे पहिल्या पायरीवर जी माणसं भेटली ती कृतज्ञता, माणसांच्या बद्दलची कृतज्ञता काय असते तर हे असते. तर ते सगळ्यांना घेऊन आतापर्यंत पुढे आले. ते मागं सोडले नाही कोणी. म्हणून हा एवढा सगळा घोटाळा. मागे 96-97च्या काळात 34 असं त्यांच्या घरी एकदा भेट झाली. त्यानंतर माझ्या सगळ्या चढ उतारामध्ये आयुष्याच्या लग्नातल्या असेल आणि काय असेल सगळ्या पाठीवर ते माझ्या पाठीशी वडीलकीच्या नात्यानं एकदम खंबीरपणा उभे राहिले. आणि त्यांचा इतका उत्साह आता सुद्धा या वयात त्यांचा उत्साह इतका प्रचंड आहे. काल कार्यक्रमाचं नियोजन म्हणजे या कार्यक्रमात मला वाटते जरी अजित किंवा या डॉक्टरने आणि इंग्लिश नियोजन केलं असेल तर सगळा छाप ही त्यांची दिसते. आणि मला काल त्यांनी सकाळी फोन केला, किती फोन केला की 6 मिस कॉल पडले. सकाळी 7:30 वाजता मी योगा केलो होतो, 6 मिस कॉल केले. एक तर मनात घेतलं की मिशनरींच्या मुळे त्यांनी काम केले नाही की सगळं मिशन आहे त्यांच्या डोक्यात. एकदा एखादी गोष्ट मनावर घेतली की ते ऊन वारा पाऊस सगळं नाही आणि ते कायम त्या एकदा ते कसं पूर्ण व्हायचं याच्या पाठीशी राहिले. जे समाजात चांगलं घडते त्याचे मला आठवते मी गेल्या आमच्यावर 1 वर्षाभरापूर्वी बाल कल्याण संकुलमधल्या मुलीचं एक लग्न केलं पालकातून. तर मी त्यांना सहज फोन केला की त्यांचं वय एवढं आहे असू दे म्हणून माहितीसाठी. तर हे ग्रस्त काय लावून माझ्या आधी 5 वाजता तिथं लग्न 5.5 वर्षात म्हणजे तिथे विचार आहे त्या मुलीच्यासाठी पेरिंग घेऊन आले, तिला थांबले, आफ्रिका टाकल्या, आशीर्वाद दिला. तर हे चांगलं समाजातली बघण्याची जी गोष्टी आहे किंवा हे आहे ते फार मोठं आहे. आणि त्यांनी आयुष्यभरात म्हणजे त्यांच्याबरोबर हे एवढं सगळं चांगलं का घडतं तर ते दुसऱ्याच्या बाबतीत आयुष्यभर चांगलं झाले. आपण बऱ्याचदा कसं करतो की स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यात म्हणजे आता कुटुंबात किंवा समाजात अशी परिस्थिती आहे की आई वडील आपल्याकडं ग्रामीण भागात असं म्हणलं जातं की आई वडील जर आजारी करत असतील आणि मुलं बाहेर असतील नोकरीच्या निमित्तानं ह्याच्यात तर आईचं म्हणणं असतं की माझ्या आधी म्हातारा जाऊ दे. कारण तिला ही भीती असते की मी जर आधी गेले तर ह्याची निगा होणार नाही, आपल्या त्याला हे होणार नाही, ती सांभाळणूक होणार नाही किंवा तिची देखभाल आहे ती म्हातारपणा त्याची होणार नाही. पण पप्पांचं उलटं झालं, पप्पांच्या मम्मी आधी गेल्या पण तरी सुद्धा 6-7 वर्ष ते त्यांच्या जीवनात कुठेही म्हणजे वृक्षता ह्या वृक्षपणा आल्या नाही करण्यात. ते जरी गेले तरी सुद्धा त्यांचं आयुष्य जे आहे स्वतः लवकर उठणं, योगा करणं, पेपर वाचणं, त्याच्याबरोबरचे टिपणं घालणं, पुस्तक त्यांनी 6-7 महिन्यात लिहिलं. तर हे चांगलं मन असल्याशिवाय चांगली दृष्टी असल्याशिवाय घडणं शक्य नाही. आणि ते घेऊन आले म्हणून हा एवढा मोठा घोटाळा जमला. त्यांच्या त्या पुस्तकामध्ये 2 प्रसंग आहेत ह्या मॅडमच्या बोलण्यात पण अशा आले की स्टेशनला ते ज्यावेळी तिथं जे भाड्यात राहायला होते तर तिथं त्या बाई समाजातली दुसऱ्या एका समाजातल्या होत्या आणि ती आवडे साहेब पाणी भरून गेले की गोमूत्र हे करायचे का तर ते दलित समाजात आहे. तर हा 60 नंतरचा काळ म्हणजे जवळजवळ 61 वर्ष आता त्याला होऊन गेली.
पण मला वाटतं की समाज इथून अजून म्हणजे त्यातून काय बाहेर पडलेलं नाही. आता ते दिवसेंदिवस वाढले. आता अपार्टमेंटमध्ये तुम्ही कुठल्या जातीचा आहे हे बघून तुम्हाला, तुम्ही दलित आहे का मुस्लिम आहे, तुम्ही ऑफिसमधल्या नातेसंबंध म्हणजे व्यवहार करताना किंवा समाजात व्यवहार करताना ह्या जातीच्या भिंती आहेत हे दिवसेंदिवस जास्त टोकदार होताना असं दिसत आहे. तर अशा काळात म्हणजे त्यांनी त्या काळात त्या जो लढा दिला म्हणजे त्याने आधी अस्पृश्य म्हणून तो लढा दिला, पण ते नुसते त्याने हार मानले नाही. मला वाटतं की आता त्यांची नंदिनीताई हे झाल्या आहेत तर पप्पा ते कामगार शिक्षक झाले नसले आणि त्यांनी एमपीसी किंवा युपीएससी केल्या तर त्याच वेळी ते कलेक्टर झाले नाही. एवढी त्यांच्याकडे क्षमता होती. म्हणजे त्या पिढीत त्यांच्या घराण्यातल्या आवडे घराण्यातले ते पहिले कलेक्टर किंवा निदान निपुण कलेक्टर तरी झाले असते. ते कामगार शिक्षक झाले त्यावेळी जगण्याची दिशा त्यांची वेगळी होती. त्यावेळी त्यांच्याकडे नोकरी आणि पैसे मिळवणं म्हणजे कुटुंब सावरणं ही जबाबदारी असल्यामुळे त्या तिकडं ते गेले आणि त्यामुळे त्यांची दिशा त्या दृष्टीला लागली. पण त्या त्यांचं कर्तृत्व किंवा हे आहे ते एका कलेक्टरपेक्षा किंवा अन्य कुठल्याही व्यक्तीपेक्षा कमी नाही. आणि त्यांनी कुटुंबाला बांधून ठेवण्याचं जे काम केलं त्या एका कुटुंबाची 3 मुलं 3 सुना त्यांच्या पाठीमागचे हे एकत्र ह्या कार्यक्रमामध्ये येतात आणि त्याचं मुख्य जे सूत्र आहे किंवा तो जो मुख्य घराचा वटवृक्ष आहे ह्या गोसाव्याचा तो आवडे बाप्पा आहे. त्यांनी असंच हे त्यांच्यावर आपण सर्वजण असंच प्रेम करावं. 90व्या वर्षी सुद्धा ते इतक्या उत्साहानं आणि सगळ्या यानं काम करतात, बोलतात, आपल्याशी नाते ठेवतात, वाढदिवसाला आवर्जून फोन करतात. मला एखादी चांगली गोष्ट वाचायची ती छापून आली पेपरमध्ये की आवर्जून फोन जातात, हे तू आता लिहिले पुस्तकाच्या प्रकाशनाच्या सगळ्या बाबतीत चांगलं जे आहे त्याला बळ द्यायचं काम करतात. तर त्यांना मला असं वाटतं की त्यांना 90व्या वर्षी आपल्याला आहे त्यांनी असंच आयुष्य जगावं आणि आपल्याला अजून एक 10 वर्ष 100 त्या ह्याच कार्यक्रमाच्या सभागृहामध्ये त्यांच्या शतक पूर्ती समारंभ आपण लवकरांच्या हस्ते करावं आणि त्याबद्दल मी त्यांना चांगल्या आरोग्याचे त्यांचं आरोग्य उत्तम आहे शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. समारंभाचे खरं तर 2 उत्सवमूर्ती आहे. एक आपल्यात आहे आणि एक आपल्यात नाही. मग मी आपल्यामध्ये नाही आणि त्यांच्या स्मृतीचं एक पुस्तक अंगण आपल्यामध्ये आहे. पप्पांचा 9वी महोत्सव आपण करतो. 90 वर्ष त्यांना पूर्ण झाली. अशा या समारंभाचे प्रमुख अध्यक्ष आता ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते विश्वास पाटील, डॉक्टर शिंदे, डॉक्टर JP माळी, प्राध्यापिका मार्गसिद्धा. मला नाव फार आवडलं की पहिल्यांदाच हे नाव मी ऐकलेलं आहे आणि वडिलांना धन्यवाद सांगा की आपल्या मुलीचं नाव इतकं सिद्ध देणं ही बापाची फार मोठी दूरदृष्टी. सध्याच्या पण तसंच नाव आहे. हल्ली लोक डिक्शनरी बघून नावं ठेवतात मुलांची. पूर्वी मुला मुलींचे गुण बघून नाव ठेवायचे असा तो काळ होता. या समारंभाला तुम्ही सर्वजण इतक्या अगत्याने उपस्थित आहात. म्हणजे मुलं सुना आहे ते खरं आहे, पण सुना म्हणजे नंदिनीची आई मला दिसते आहे इथे आणि तुमच्या सगळ्या कुटुंबियांचे प्रतिनिधी इथे दिसत आहेत. त्या अर्थाने हा समारंभ आवडे कुटुंबियांचं स्नेहसंमेलन असं मी मानतो. पप्पांच्या 90व्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण सगळेजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे एकत्र आलेलो. आवडे कुटुंबियांची 73 साली मी जोडला गेलो. ती 27 वर्षांनी 26 वर्ष 50 वर्षापेक्षा अधिक काळ मी या कुटुंबाशी जोडला गेलो आणि गेल्या 50 वर्षाहून अधिक काळात या कुटुंबियांमध्ये जी स्थित्यंतर झाली
त्या स्थित्यंतराला मी साक्षीदार आहे. मी 73 साली त्यांच्या घरी राहायला गेलो तर मुलंही लहान होती. सगळ्यात लहान अजू होता, नंतर ओमू होता, नंतर त्यांची कन्या होती, मिलिंद होता. मिलिंद 7वीला वगैरे होता. 73 साली मी असं पाहत होतो की मम्मी घरातलं सगळं करायचं. मम्मीची आई पण घरी होती, मला आठवतं. आणि पप्पा पुरुष असून या शब्दाला अर्थ आहे की आपल्या नोकरी करणाऱ्या बायकोला किती मदत करायच्या. म्हणजे नेहमी असं म्हणतो की भारतीय पुरुषांना हात नसतात. हात असलेला आपला पुरुष म्हणजे पप्पा. म्हणजे कोथिंबीरची पेटी घेऊन आले तर पप्पा निवडून ठेवायचे. घेऊन यायचं काम तेच करायचे, पण निवडायचं पण काम पप्पा अत्यंत श्रद्धेनं करायचे. आपली बायको म्हणजे मला माहित नाही की इथे किती नवरा बायको दोघं मिळून नोकरी करतात आणि संसार करतात. हे त्यांच्यासाठी आहे मी जे बोलतो. घरातला नवरा किती चांगला असला तरी बायकोला मदत करण्याबद्दल कोपण असतो अशी माझी धारणा आहे. कंजूस असतो. सतेजा सांगेल, नंदिनी सांगेल, अनेक लोक सांगतील. आणि भारतातल्या घराघराचा तो व्यवहार आहे. खरं सांगायचं की बायको मिळवली पाहिजे, पण बायको मिळवती आणल्यानंतर तिच्या मिळवतीपणाला मदत करण्याची उदारता फार कमी भासते होता. पप्पाच्या कुटुंबातून आले. पप्पा त्या घराला काही शिक्षणाची परंपरा नव्हती. बोर पडल्याला त्यांचे वडील दंड घालायचं काम करायचे. दंड घालायचं म्हणजे तुम्हाला 35 सालचा भारत जर समजून घ्यायचं असेल तर खेड्यातल्या स्त्रीच्या अंगावरची चोळी अखंड खाणाची कधीच नसायची. अखंड खाणाची नसायची म्हणजे का, तर शिंप्याकडचे जे तुकडे तुकडे असायचे त्या तुकड्यांचा दंड घालून ती चोळी ते घालायची. अशा काळात पप्पांचे वडील दंड घालून चोळ्या करायचे आणि आठवड्याच्या बाजारात विकायचे. दंड घालणारी चोळी ही कन्सेशन मध्ये मिळायची. अखंड खंडाची चोळी आणि दंडाची चोळी. अखंड खंडाची चोळी पाटलीत घालायची आणि दंडाची चोळी अर्जुन वाड्यातल्या स्त्रिया घालायची. हे मी का सांगतो की त्यांच्या कुटुंबाचं जगणं हे केवळ नाव असंच आलेलं नाही आकाशात, जगण्यातून आलेलं नाव. की पप्पांनी जेव्हा पहिलं आत्मकथन लिहिलं तेव्हा त्या आत्मकथनामागे जगण्याच्या पूर्ण वेदना होत्या. आज पप्पा जेव्हा कोणतं लिहितात तेव्हा ते पत्नीच्या वेदना लिहितात. मगाशी मार्गसिद्ध असं म्हटली की हे सगळं कुटुंब त्यांचं पप्पांचं हे हरिजन वाड्यातून रुईकर कॉलनीत आलेलं कुटुंब आहे. हरिजन वाड्यातून आपण रुईकर कॉलनीत आलो म्हणजे वाड्यातून कॉलनी आपल्या सगळ्यांचा प्रवास आहे. माझा तर त्याच्यापेक्षा मोठा प्रवास. म्हणजे मी नेहमी
मागासवर्गीय, गरीब, वंचित असे लोक आपला मदत घेतात. तेव्हा मी त्यांना असं सांगतो नेहमी खाजगीमध्ये की तुम्हाला मागास काशीला जात होती, अशिक्षित का असेना आई वडील होते, कशी पण असेना बदल सांगायला नातेवाईक होते. मला तर कोणीच नव्हतं. अशा स्थितीत मी जेव्हा पप्पांच्या घरी आलो, पप्पा आणि मम्मींच्या घरी, माझा इतिहास त्यांना माहित होता. तर त्यांनी मला कधी इतिहास आठवून नाही दिले. रोजच्या घरात ही फार मोठी उदाहरणता माणसाला येते ती जगण्यातून येत असते. आवडे कुटुंबियांनी, विशेषतः पप्पा आणि मम्मींनी काय मोठं काम केलं असेल तर मुलांना त्यांनी शिकवलं. एकाही मुलाला बिलो ॲव्हरेज त्यांनी ठेवलं नाही. मुलीला पण ठेवलं. मुलगी लवकर गेली पप्पाची, जायला नाही पाहिजे होती. त्याबद्दल मी बोलणार. पण ही 3 मुलं आणि 3 सुना यांचा जो भरला संसार मी आज पाहतोय, त्याच्या मागे या दोघांचे प्रचंड कष्ट आहे. मी 73 साली मला आठवतं की मम्मी एवढा कणकेचा गोळा सकाळी 8 वाजता लाटायला घ्यायचा आणि हऱ्यामध्ये सकाळ संध्याकाळच्या पोळ्या करून मम्मी उठायची. ते दिवस मला म्हणजे तो हरा मला अजून दिसतो. तो हरा कष्टाने भरलेला होता आणि या कष्टामुळे हे कुटुंब इतक्या स्तराला आजार, म्हणजे होत्याचं नव्हतं का नव्हत्याचं होतं, नव्हत्याचं होतं झालेलं. त्यामुळे या कुटुंबाचं जे महत्व आहे, पप्पांची 90 जी आपण साजरी करतो त्याला हा मोठा त्यागाचा आणि कष्टाचा इतिहास आहे. आपल्याला मी पप्पांच्या घरामध्ये राहायला गेलो. गरिबीमुळे म्हणजे कमी पैशात चांगलं भाड्याचं घर, कमी पैशात चांगलं भाड्याचं घर, एवढ्या एका तत्वावर मी पप्पांच्या घरी राहायला गेलो. मला सांगायला अजिबात लाज वाटत नाही आज इथे उभारल्यानंतर. त्या वेळेला संघर्ष नव्हता. आम्ही विवाह राहिलो, आम्ही सार्वजनिक ठिकाणी जायचो. एक सोय अशी होती, समोर रेल्वेचा रूळ होता. काही अडचणीच्या काळात रेल्वेचा रूळ मदत करायचा. प्रसंग सांगतो रेल्वेचा रूळ. पप्पांनी संडास आपल्या घराला का बांधला तर रेल्वे रुळावर बसलेल्या पप्पांना एकदा रेल्वेच्या लोकांनी उठवलं. जगणं काय असेल तुम्हाला कळलं नाही, विशेषतः नव्या पिढीला कळलं. आणि अर्थात ते कर्ज काढून संघर्ष टाकलेला. आज आपल्या सगळ्यांचे हात पोटावर आले, पण त्यांच्या हातावरचं पोट संघात बांधल्यावर पप्पांनी मला 3 दिवस पुढे होते. 1 तारखेला भाड्याचा दिवस, भाडं द्यायचा दिवस. मला सांगितलं की सर 70 रुपयाचं भाडं 1 तारखेपासून 120 रुपये होईल. मी पप्पांच्या पेक्षा गरीब होतो. संघास मला चेक. मी म्हटलं मी 50 रुपये नाही देऊ शकत. मी 3 दिवसात घर बसलो. माझी बायको दिवसात होती. मला सांगा
त्या 3 दिवसात पप्पा आणि मम्मीनी हात जोडून रेखाला सांगितलं की सर जिद्दी आहे ते काही संघात वापरणार नाही, तुम्ही मात्र आमच्या इब्रतीसाठी संघास वापर. इब्रत काय होती तर दिवसातल्या बायकोनी बाहेर जाणं त्यांना प्रशस्त वाटलं. रेखाचे स्वातंत्र्य निघाले, हिरावून घेतलं. 3ऱ्या दिवशी मी घर सोडलेलं होतं. तुम्हाला पण एक गरिबी नावाची गोष्ट काय असते ती काय फक्त हरिजनांना असत नाही, त्याच्यापेक्षा जास्त गरिबी वंचितांना असते. म्हणजे मला होती त्या काळामध्ये, बरोबर. पण त्याचा कधी मी विचार नाही जीवन संबंधात बाळगला. आणि पप्पांनी पण कधी ते मनावर घेतलं. म्हणजे घर सोडलं म्हणजे काही नाती नाही सोडलेली आहे. मतभेद होते, मतभेद नव्हते. म्हणजे माझं घर बांधल्यानंतर 88 ते 88 15 वर्षाचा प्रवास. तुम्हाला खरं वाटणार नाही की नाती जातीने नाही निर्माण होत मित्रांनो, नाती पत्रांनी नाही निर्माण होत. नाती ही तुम्ही एका वाडगीची असता का, एका विचाराची असता का, एका वृत्तीची असता का, यातून नाते विकसित होत असतात. मी 88 साली जेव्हा घर बांधलं अत्यंत प्रतिकूल परिस्थिती. म्हणजे तुम्हाला खरं वाटणार म्हणजे घर बांधलं पण वास्तुशांतीला माझ्याकडे पैसे नव्हते. पप्पांना म्हणाले की पप्पा वास्तुशांतीचं घालायला पाहिजे, जग लागेल. पप्पा म्हणजे घालू आहे की पप्पांनी नष्टेच्या मध्ये जाऊन सगळा वास्तुशांतीचा बाजार त्यांच्या नावावर क्रेडिट म्हणून आणला. नुसतं आणला नाही, त्याचं निवडणं, दळणं, कुठणं, आचारी, मांडव. आमच्या लग्नात काही मांडव नव्हता, पण आमच्या वास्तुशांतीला मांडव होता पप्पांनी घातलेला. पप्पांची उदारता जर बघायची म्हणजे माणूस जातीपातीने मोठा नसतो, हा संस्काराने मूल्यांनी मोठा माणूस असेल. पप्पांनी 500 लोक जेवढे माझ्या वास्तुशांतीला, श्रेय सगळं पप्पांना. विरोधी राजू पप्पा माणसाचं मोठं नाही. तर माणसं आयुष्यामध्ये जोडायची असतात, ती अशी जोडायची असतात. मी आज हे का बोलायला लागलो, मी काय औपचारिक पाहुणा नाहीये, म्हणजे आखी जीव बोलवलेला पाहुणा नाहीये, पदर मोड करून आलेला पाहुणा आहे. मोड करायला पण पदर लागतो आणि लागलेला लागतो, तो असल्यामुळे मी आलेलो आहे. पप्पा चालू आपण 90वा वाढदिवस साजरा, मग मी आपल्यात नाही, पप्पा एकटे राहिले. अशी समारंभ केवळ व्यक्ती गौरव असला कामा नाही. याच निमित्ताने आपण समाज म्हणून काही गोष्टी अंतर्मुख होऊन विचार करायची पण एक प्रसंग असतात. माझं पण स्वप्न मुलांनी एका घरात काळ असं विचित्र आलं आहे की किती तुम्ही स्वप्न बघा घरी राहिली. माझ्या मी पप्पांच्या पिढीने एक घराचं स्वप्न पाहिलं, ते काही त्यांच्या जीवनात झालं नाही, माझ्याही जीवनात झालं. मी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांनी सांगणार आहे की परत एकदा केव्हा तरी चुली वेगळ्या असू दे पण मन एक असले मन जोपर्यंत एक असत नाही मित्रांनो, हे भावाभावात होईल नाही पडत. माझ्या मुलांनी घर बांधले मोठं,
त्याला ते दाखवून काय करायचं साहेब आपल्याला? असं केव्हा तरी आपण आपल्याकडे विसरून पाहिलं पाहिजे. आपल्या समजुतीची किंमत दाखवायची आहे का असायची आहे याचा केव्हा तरी विचार आपण समाज जीवनामध्ये केला पाहिजे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे, तुम्ही किती कोटी रुपये मिळवता, तुमच्याकडे किती डोळस येणार आहे, आपला भाऊ आपला ऐकत ना, आपली सून आपली ऐकत, आपली मुलं आपली ऐकत, असा जर हिशोब आपण मांडू शकलो आयुष्याचा, तर मग आपण काहीतरी मिळवलं. मिळवणं म्हणजे आज दागिने नाही, मिळवणं म्हणजे संपत्ती नाही, मिळवणं म्हणजे बंगला नाही, मिळकत ही माणुसकी आहे. या घरामध्ये माणसं आपल्याला मिळवता येतील. तो दिवस आपला पप्पांच्या निरोधीच्यानंतर आपण सगळ्यांनी आपली तुटलेली घरं जोडण्याचा जरी संकल्प केला तरी तुटलेला भारत एक होईल. तुटलेला भारत एक करण्याची सुरुवात तुटलेली घरं एक करण्यातून करूया असं आवाहन करतो. आदरणीय व्यासपीठ, खरं आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम हा परक्या लोकांसाठी केला जातो. ही तर सगळी आपलीच माणसं आहेत. पप्पांच्या प्रेमापोटी तुम्ही सर्वजण इथे उपस्थित राहिलात, त्यासाठी आवडे परिवारातर्फे मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करत आहे. तसं बघितलं तर मला छोटंसं काही गोष्टी बोलायच्यात. आम्ही राहणार होते सगळेजण, मी मूळची अहमदनगरचे. माझे बाबा आमदार होते, माजी आमदार, आणि 24 तास आमचं घर सतत कार्यकर्त्यांसाठी उघडं असायचं. त्यामुळे वेळेचं कसलंही भान नाही, नियोजन नाही. पण आणि शिवाय आमची 6 बहिणींची एक बटालियन, अर्धा डझन सगळ्या बहिणींची बटालियन, यातला एक बटालियनचा मेंबर लग्नासाठी कोल्हापूरमध्ये पप्पांच्या मिलिटरी अकॅडमीमध्ये आला. आणि त्याच्यानंतर तू काय घेऊन आलीस? आवडे कुटुंबियांमध्ये आल्यानंतर तू काय घेऊन आली? आमच्याकडे वेळेचं भान नाही, तर मी एवढं आवर्जून सांगेन की मी वेळेचं नियोजन इथून शिकले. कारण ही 90 हा जो आकडा गाठलाय, हा सगळ्यांनी 90साठी आले. पण 90 हा आकडा नुसता पप्पांसाठी नंबर आहे. पप्पा भले 90 वर्ष मागे जन्मले असतील, तर पप्पा रिप्रेझेंट करतात जेन अल्फाला, म्हणजे आमच्या मीराबाईच्या जनरेशनची ऊर्जा त्यांच्या 90ीत पण आजही आहे. आणि ह्याच्यामध्ये ही ऊर्जा जी आहे, त्यांनी कोंदण रूपी जो हिऱ्याचा प्रकाश आज पसरलाय, ती ऊर्जा आज इथून प्रत्येक जणामध्ये, प्रत्येक व्यक्तीने घेऊन जावी अशी माझी आज इच्छा आहे. आणि ही पप्पांची ऊर्जा अखंडपणे आपल्या शरीरामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये तेवत राहो, ही मी आपल्याकडे सर्वांच्या तर्फे आज अपेक्षा करून, पप्पांच्या आज आपण 90ला आज सर्व उपस्थित राहिला आहात, यासाठी मी अत्यंत आपली ऋणी आहे.